तुमचा आवाज तुमचा खूप कमी येतोय ताई. थोडंसं व्हॉल्यूम वाढवा. हां, 1 मिनिट. हॅलो, आता येतं ऐकू? तरी अजून कमी आहे. अजून थोडं वाढवू शकता का? हां, ट्राय करते. कारण ते लॅपटॉपवर आहे ना. हां, तरी मी ट्राय करते. करते ट्राय. 1 बरं. मिनिट हां. तुम्हाला माझा आवाज येतोय हो, हो. व्यवस्थित? अगदी क्लिअर येतोय, क्लिअर येतोय. ओके. बरं. ठीक आहे. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण चिठ्ठी लिहून ठेवली होती का? आईने हो, सांगितलं. हो, हो. ठेवली होती रात्री. प्रार्थना बरं, पण केली. बरं. ठीक. आपण आता सुरू करताना 1 मिनिट मी म्युझिक ऑन करणार आहे. मनातल्या मनात तुम्ही पुन्हा त्यांना इन्व्हाईट करा. मी पण इन्व्हाईट करते. तुमचं झालं की तुम्ही डोळे मिटू शकता किंवा बसा नॉर्मल. माझं झालं की मी म्युझिक बंद करेन. ठीक आहे?
मला आताच खूप ओव्हरवेल्ड फील होतंय. हो. म्हणजे मला जे फील होते ते मी तुम्हाला सांगते. मला अक्षरशः असं वाटतं की तिकडे येऊन तुम्हाला मिठी मारावी. म्हणजे मला ते हे फील करून देतात की ही माझ्या सोलचा पार्ट आहे. तर मला असं सांगतात की तू जेवढं मला मिस नाही केलंय ना, त्याच्यापेक्षा खूप मी मिस केलेलं आहे तुला. आणि माझी बॉडी आता शेक होते. म्हणजे मला हे फारसं नाही होत. पण या खूप भावूक झाल्यात, खूप. मला फिजिकल फीचर जर डिस्क्राईब करायचे म्हटले, तर मला क्लीन साडीमध्ये दिसतायत ते. खूप अशी चापून साडी नेसलेली आहे आणि एकदम बारीक किनार आहे त्याला आणि बॉटल ग्रीन अशी एक साडी आहे आणि म्हणजे त्याची जी नेसण्याची पद्धत आहे ना, ती खूप खूप असं म्हणतो ना आपण जॉमेट्रिक पॅटर्न्सवाला एकदम चापून चोपून नेसलेली साडी दिसते. केस लांब असू शकतात किंवा कर्ली असू शकतात. पण मला ब्लॅक आणि कर्ली आणि असं थोडंसं सैल वेली बांधणं किंवा थोडंसं फ्री मला असं केसांमध्ये फील होतंय. कर्ली नाही नाहीये. ओके. वेव्ही किंवा कर्ली असं मला खूप दिसतंय. स्ट्रेट आणि खूप सॉफ्ट केस ओके, आहेत. ओके, ओके. ठीक आहे. ते आपण पुढे जाऊन मॅच होतंय, नाही होतंय किंवा हे ते काहीतरी प्रोजेक्ट करत असू शकते. कुणाचं तरी दुसऱ्याचं प्रोजेक्शन असू शकतं. मला जे दिसतंय ते मी हां. पहिलं एक्सप्लेन करते, ठीक आहे. हां. पण याच्यात मला फीलिंग मात्र असं आहे, की जी जी व्यक्ती आहे ती खूप स्ट्राँग हेडेड पण आहे आणि एकाच बाजूला खूप सॉफ्ट नेचर पण आहे. म्हणजे एका माणसामध्ये अ, जेवढे स्पेक्ट्रम असू शकतात त्याचे इमोशन्सचे ते खूप स्ट्राँग आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे चिडले तरी ते त्यांच्या लिमिटमध्ये फार खूप टू द पॉइंट बोलणार, खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलणार आणि विषय तिकडे कट. ओव्हर थिंकिंग नाही, जास्त ड्रामा नाही, असं त्यांना लागतं. आणि दुसऱ्या साईडला खूप इमोशनल आहेत अजून. खूप इमोशनल आहेत. पण ही इमोशनल साइडचा ॲक्सेस सगळ्यांना नाहीये. खूप लिमिटेड लोकांना त्यांच्या इमोशनल साइडचा ॲक्सेस आहे. त्याच्यापैकी एक तुम्ही असू शकता किंवा घरातले खूप खूप जवळचे मे बी मेल फिगर हे त्यांचे हसबंड असू शकतील. नाही, अ, पप्पा खूप लवकरच गेले. भाऊ आहे. ओके. भाऊ आहे. मला एज त्यांचं मे बी 40-45 च्या अराउंड त्या मेलचं दिसतंय आणि प्रॉपर आपलं फॉर्मल वेअर सूट आणि असतं ना ड्रेसिंग, सूट टाय पण आहे बहुतेक. ब्राउन कलरचा सूट आहे, सूट. पॅन्ट, सूट आणि अ, टाय आहे घातलेला. असं एक अवधूत माझ्या भावाचा आहे. त्याच्या लग्नात ओके. त्याने तसा ड्रेस घातला होता. ओके. हां, मला ते दाखवतात. त्यांना आणि तुम्हाला हा त्यांचा जो म्हणजे ते मला काय म्हणतात, हे माझं रिझर्व्ड आहे. हे हो. जे आहे ना, हे रिझर्व्ड आहे ह्या लोकांसाठी फक्त. बापरे! मला ते हे फील करून देतात, की मी जे काही या प्लेनवर आले होते ना, अर्थवर आले होते, ते फक्त या मुलांसाठी आलेले होते. माझा दुसरा काहीच हेतू नव्हता. आणि कसं रिलेट होतंय मला माहीत नाही, बट ते मला प्रोटेक्शन बोलतात. मी त्यांच्या अराउंड एक प्रोटेक्शनचं लेयर म्हणून काम केलेलं आहे. जेव्हा होते तेव्हा पण आणि आत्ताही. उलट आता जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे भरपूर असे प्रसंग झालेले असू शकतात. इव्हन जे मेल फिगर दाखवतात त्यांच्या बाबतीत मे बी मला दाखवतात. हे काही मेडिकल रिलेटेड असू शकतं, हेल्थ रिलेटेड असू शकतं. शी इज सेयिंग की आय वॉज हिज प्रोटेक्शन लेयर. म्हणजे मला ते असं दाखवतात, की 2 मुलं आहेत आता, म्हणजे छोटी मुलं आहेत आणि त्यांच्या अराउंड ना एक व्हाईट कलरचा बलून फॉर्म आहे. आणि जो जो बलून त्यांच्याबरोबर सतत आहे असा लाईटचा बलून. त्या व्हिज्युअल्सनी मला ते दाखवतात. बापरे! बॉडीला शेकिंग का होतंय मला अजून नाही फिगर आउट झालं. म्हणजे एकदम हलकी थंडी भरल्यावर कसं होतं तसं मला हे होते शेक होते बॉडी. तुमचेही काही प्रश्न असतील तर विचारा. आपण त्यांना बोलण्यासाठी हे करूया आणखीन. तरी ती खूप त्रासात गेली. मला तिला काय बोलायचं होतं, आम्हाला काही कळलं नाही.
ती हॉस्पिटलमध्ये होती 2 महिने आणि खूप अचानक गेली. तर तिला काय सांगायचं होतं आम्हाला सगळ्यांना सारखं, आणि तिला ते ते मी लावली होती त्यामुळे तिला बोलता येत नव्हतं. यांना ब्लिडिंग वगैरे काही झालं होतं का? नाही, इंटरनल ब्लिडिंग वगैरे असं काही झालं होतं? नाही, नाही, नाही. तिला आमच्याशी खूप बोलायचं होतं, खूप म्हणजे खूप बोलायचं होतं. खरं आम्हाला काही कळत नव्हतं. ती हातवारे करून सारखं आम्हाला सांगत होती. खरं आम्ही काही समजू शकलो नाही. मग शेवटी तिने गिव्हअपच केलं. मग तेच मला तुला काय सांगायचं आहे? आम्हाला काय सांगायचं होतं आणि आमचं काही चुकलं का? आमचं काही राहून गेलंय का करायचं? आणि मला का नाही भेटली? मला न भेटता गेली. मी 2 महिने तिच्या बरोबर होते आणि 1 दिवसासाठी मी इकडे आले, तर ती पहाटे मला न भेटता गेली. त्या मला आणि म्हणतात कारण मी तुझ्या समोर जाऊ शकले नसते. सगळे मला दोष देतात की तू गेली म्हणून आई गेली. नाही मला नाही नव्हतं जायचं. माझे पप्पा पण मला न भेटता गेले, आम्हाला न भेटता गेले, काही बोलले नाही. दोघंही खूप लवकर गेले. खरं मला ती हवी होती. ती बोलली होती मी राहणार, आम्ही तिला घरी आणलं होतं. खूप खुश होती. तिला मला वाटलं की ती बरी होईल. मी 1 दिवसासाठी फक्त आले होते हो. मुलीला आणण्यासाठी, तर तिने फसवलं मला. नाही ते मला तुम्हाला ते बेटा म्हणत होतं का माहित नाही, पण मला बेटा शब्द देत आहे. बेटा असं नाहीये मी तू समोर असताना जाऊच शकले नसते. याच्यात तुला ब्लेम घ्यायची काही गरज नाहीये. काही हे नाहीये. पण मी म्हणजे ते मला काय दाखवतायत, की पाय आपला कसा एखाद्या जाड दोरीमध्ये कसा अडकलेला असतो, तसा अडकलेला पाय राहतात ना त्या ओढताना. म्हणजे इम्पॉसिबल आहे, की ही मुलगी शेजारी असताना मी देह सोडणे हे माझ्यासाठी चॅलेंज होतं आणि मी त्या संधीचा उपयोग करून घेतला. जेव्हा तुम्ही गेले, तुम्हाला पाठवलं होतं, ज्यावेळेला तुम्ही नव्हता. खूप काही स्ट्रॉंग रिझन नव्हतं तुम्हाला जाण्यासाठी. पण तुम्ही गेलात, तुम्हाला गाफील ठेवून दिलं. म्हणून तुम्हाला ते फील येतंय. त्यानंतर मी जरी स्ट्रॉंग रिझन दिलं असतं, तरी ही हललीच नसती तिथून. म्हणून तिला मला काय गाफील ठेवून बोलायचं जावं लागलं. होतं माझ्याशी, खूप काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? तुमचं जे काही चालू होतं त्यावेळी लाईफमध्ये, तिकडे तुम्हाला स्टक फील होत होतं का? म्हणजे काहीतरी चॅलेंजेस होते तुम्हाला? हो, मे बी हे फॅमिलीमध्ये आहे. हो. करियर नाही, मला फॅमिलीमध्ये जास्त फील होते. म्हणजे मला त्याला इमोशनली तुमचं इथं असं एक एक गुंता, लोकरीचा गुंता असं इथं मला फील करून देतायत, की अ, तर मला ना कळकळ येत होती, की तू एवढं नको गं फर्स्ट एड होऊ, एवढं काही अवघड नाहीये. तू खूप तो गुंता आहे ना, तो इकडे क्रिएट केलेला आहेस. सोडून द्यायला शिक. मला ते वाटतं, की माझं जाणं सुद्धा मी ह्या गोष्टीसाठी स्ट्रेच केलं. म्हणून मला तो मेसेज कन्वे करायचा मी प्रयत्न करत होते, पण तो नाही झाला आणि मग मी गिव्ह अप केला. पण तुमचा जो काही इमोशनल गुंता होता ना, तो त्यांना फील होत होता आणि त्या ह्याच्यात त्यांना असं होतं, की मी काय सांगू हिला, की ही ओव्हर थिंकिंग न करता किंवा कुठल्याही इल्युजनमध्ये न राहता स्ट्रेट फॉरवर्ड त्या सोल्युशनपर्यंत येईल आणि इमोशनली हील होईल. हे सल्ले त्यांना द्यायचे होते. तुमचं काहीतरी गुंता चालू आहे. गुंता हा शब्दच येतोय मला दुसरा हो, थोडं त्या लाईफमध्ये. हॉस्पिटलच्या पिरियडमध्ये. मे बी आधी चालू झालं असेल, पण ते सतत होतं. हो, किमान 6 महिने तरी. हो. किमान 6 महिने तरी. 6 महिन्यापूर्वी बरी होऊन आली. 6 महिने खूप छान जगली हां. आणि अचानक निमोनियाचं निमित्त झालं आणि रात्री अटॅक आला. दवाखान्यात नेईपर्यंत भाऊ आणि वहिनी घेऊन गेल्या आणि तिथे गेलीच होती ऑलमोस्ट. त्यांनी तिला मला हे पुन्हा एकदा ना ब्लीडिंग दाखवतायत. आपण याचा अर्थ काय ते शोधण्याचा प्रयत्न करू. डॉक्टरांनी असं काही सांगितलं नाही. हां, खरं नाही तिला त्यांचं नंतर शरीराला खूप इजा झाल्या. हां, शरीराला पण त्यांचंच असेल असं जरूर नाही. मे बी हे फॅमिलीमध्ये इतर कुणाविषयी दाखवत असतील. पिरियड्समध्ये हेवी ब्लीडिंग होतं ना, पिरियड्समधलं हेवी ब्लीडिंग,
ते दाखवतात मला. ते मला आणि तिला पण माहित. तिला जे झालं तसंच मलाही झालं होतं युटरसच्या मला बाबतीत. ते दाखवतात. ते हां. त्याचं डेथची रिझन असेल, रिलेशन असेल असं थोडं, कारण ते सेकंड टाइम दाखवलं त्यांनी. म्हणजे ओके. खूप हेवी ते ब्लिडिंग. तिचं आणि माझं सेम झालंय. ओके, ओके. येस. तिचं पण ऑपरेशन झालं, ब्लिडिंग होऊन होऊन खूप त्रास होऊन, फायब्रॉइड्स होऊन आणि माझंही सेम झालंय. माझी स्वतःची पण आता फायब्रॉइडचीच कंडिशन आहे. ओके. आता ह्याचं काय रिलेशन आहे मला माहित नाही, पण शेंगदाण्याचं कूट, दाण्याचं कूट, याचं ते काहीतरी स्पेशल मेमरी असू शकते, नाही तर त्याच्या अराउंड रेसिपी असू शकते, पण मला ते डायरेक्ट दाण्याचं कूट दाखवतंय. कारण तिची सून ती दाण्याचं कूट आणि दाणे खूप वापरते. तिचं आणि तिचं खूप जवळचं रिलेशन होतं. ओके, ओके. स्वप्ना मला नाव दाण्याचं आहे. कूट असं वाटीमध्ये दाखवतंय. स्वप्ना म्हणून नाव आहे सुनेचं. ती आणि त्या दोघी स्वयंपाकघरात सकाळपासून असायच्या, रेसिपी करायच्या. सुनेने तिला खूप खायला घातलंय. सगळ्या इच्छा तिच्या खाण्याच्या तिने तिच्या पूर्ण केलंय. आणि ह्या स्वतः पण कुकिंग मध्ये खूप एक्सपर्ट होत्या. म्हणजे हो. मला आणि त्याला सगळं करून घ्यायची ती तिच्याकडून. जे ट्रेडिशनल रेसिपी आहेत ना, हो, त्याला हो. असं हात न लावता, म्हणजे त्याच्यात छेडछाड न करता मी खूप, हो, काय हो. म्हणतात त्याला, सुरेख असं. आणि त्या रेसिपीच्या बाबतीत फार पर्टिक्युलर होतं की ह्यात हे नाही टाकायचं ना, तर नाही टाकायचं. जशी आहे ना ट्रेडिशनल रेसिपी तसंच पाहिजे, त्याची आजी त्याच्याबरोबर छेडछाड नाही होती. करायची आजी असं. होती. हा. आजी. आणि खूप हौशी होत्या लोकांना खायला घालण्याच्या बाबतीत सुद्धा. हो, खूप खूप. येस. ओके. तुमच्या अराउंड मला एक मेल एनर्जी दाखवते. मे बी हे तुमचे हजबंड वगैरे कोणीतरी असू शकते. ते कुठल्या टाइम फ्रेम आहे? ओके. म्हणजे हे क्वेश्चन टाईप जास्त आहे की तू सॅटिस्फाईड आहेस का आता, किंवा तुझं ओके आहे का आता, म्हणजे ती मेल फिगर जी आहे त्याचं तुझं ओके आहे का? पप्पा असतील, विचारत असतील. पप्पा सारखे स्वप्नात येतात. ओके. अजूनही. मी ऍक्च्युली एक ऍड करायचंय मला. मी पण खूप अशी सायकिक आहे. मला सारखे तुम्ही हिलर आहात, येतात. नुसतं सायकिक नाही. तुम्ही ऑलरेडी हिलिंगचं काम करताय, कारण मला खूप सारे पोर्टल्स तुमच्या इकडून ओपन झालेले दिसतात. हो, मला दोघंही स्वप्नात येतात, दिसतात. गेली तेव्हाही, जायच्या आधीही. खरं बोलत नाहीयेत. मला त्यांनी माझ्याशी बोलावं अशी खूप इच्छा आता आहे. ते काय म्हणतायत की की तुम्ही ॲबिलिटीज दुसऱ्या गोष्टींसाठी वापरते ना, मग आम्ही येऊन जे सांगतो त्याच्यावर का नाही विश्वास ठेवते? तिथे तुम्हाला असं वाटतं की नाही, हा माझा भ्रम आहे, किंवा माझं दुःख आहे ना त्याच्याशी अटॅच, त्यामुळे मी कदाचित हे माझं इमॅजिन करते. पण त्यांचं हे जे आहे ना, की तुझा जो काही भावनिक गुंता त्यावेळी चालू होता, त्याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करत होते, किंवा एक एक मला तुला ह्या स्टेजला आणून ठेवायचं होतं, की बाळा इथून पुढे सगळं ओके आहे गं, एवढं नको तू डोक्यात पसारा मांडून नको ठेवूस. एवढं काही अवघड नाहीये. पण हे त्यांना नाही सांगता आलं. म्हणजे तो काही खूप असं लाईफ थ्रेटनिंग इश्यू नव्हता, किंवा त्यांना म्हणायचं की मी जे तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते ते माझी स्टाईल होती, माझी पर्सनल, काय म्हणतात त्याला, स्टाईल होती, की एखाद्या प्रॉब्लेमशी कसं डील करायला पाहिजे, जे की मी यांना लहानपणापासून शिकवले. नो ड्रामा वगैरे असं काही नाही, आपण प्रॅक्टिकल विचार करावा, त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काढावा. तर हे अशा पद्धतीने डील कर, मला हे तिला सांगायचं होतं. पण माझी ती फिजिकल कॅपॅसिटी नव्हती, किंवा ते जमलं नाही, त्यामुळे त्यांनी आणखीनच ते हे करून घेतलं त्याचं, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनचं, की आईला काय सांगायचं होतं, आईला काय सांगायचं होतं, की मला कळतच नाही. पण ते मला फील करून देत आहेत, की ही छोटीशी, म्हणजे मला ना चवळीचा दाणा दाखवतात, चवळी, की हे एवढीच गोष्ट होती. आणि त्याच्यासाठी तुम्ही किती स्वतःला हे करताय, काय म्हणतात त्याला, किती स्वतःला टॉर्चर करून घेताय, की हे का झालंय, का झालंय, काय झालंय. मला त्या बीच्या अराउंड असं एक मोठंसं नाही का, ब्लॅक कलरचं एक बलून फील होतं, की ते तेवढं वेट कॅरी करताय तुम्ही इतके वर्ष, किंवा काय तिला काय. जगायचं होतं खरं. तिची खूप इच्छा होती, तिला जगायचं होतं.
ट्रॅव्हल रिलेटेड काही आहे का? ट्रॅव्हल करायचं होतं तुम्हाला सोबत. ट्रॅव्हलची फ्लाईट लागली होती तुमची. येस. तेव्हाला ट्रॅव्हलची प्लॅन मे बी फ्लाईट मला कारण एअरपोर्ट दाखवणार ते. मला तिला सिंगापूरला जायचं होतं. ती बरी झाली आणि तिला मे महिन्यात तिकडे घेऊन येणार ती होते. त्यांच्यासाठी काही शॉपिंग करून ठेवली होती का गरम कपडे वगैरे? नाही, खरं मी नेहमी सारखं करायचे. कारण मला दोन असं ना पुडी नाही पण नाही, मी थोडीशी अशी किंवा खरं लोकरीसारखं काहीतरी टॉप किंवा बेज कलर किंवा क्रीम कलरचं काहीतरी घेऊन ठेवले, पण हे ट्रॅव्हलसाठी आहे म्हणजे हे लागेल आपल्याला किंवा ही ट्रॅव्हल करते तेव्हा लागेल असं म्हणून काहीतरी. ते तर ऑलरेडी आहे, ठरवून ठेवलेलं फक्त. ओके हां, स्वेटर सारखं काहीतरी घेतलेलं मला ते दाखवलं. ते आधी घेतलं होतं, खूप आधी. हां, मे बी तसं असेल. आणि जे शूज त्याला काय म्हणतो आपण, जे असं थोडंसं घोट्यापर्यंत असतं, गमबूट सारखं काहीतरी असते प्रकारचे शूज आहेत, पण त्याची लेंथ अशी वरतीपर्यंत अँकल पर्यंत त्याची लेंथ आहे. ते शूज मला दाखवतात. ब्लॅक ब्लॅक कलरचे शूज आहेत त्याचे. बंद शूज घालायची ती, ब्लॅक घालते. ते पप्पांचे फॅमिलीतलं कोणी असू शकतं किंवा त्यांची मेमरी असेल. पप्पांचे होते तसे. पप्पांचे होते तसे. कारण ब्लॅक कलर आहे त्याची, मला त्यातलं वेगळं फीचर असं दिसतं की त्याची हाईट थोडी जास्त आहे. हो, अँकलपर्यंत कव्हर होतात ते शूज. अजून काय विचारायचं काही तुम्हाला, काही पर्टिक्युलर प्रश्न असतील तर? आता ती कुठे आहे? तिला पप्पा भेटलेत का? किंवा तिचे म्हणजे तिचे पप्पा, माझे आजोबा, तिचा भाऊ कोविडमध्ये गेलाय, तिची वहिनी कोविडमध्ये, ते भेटले का? निलांबरी म्हणून ती भेटली का? आजी भेटली का? सगळे डॉक्टर किंवा डॉक्टर फील्ड रिलेटेड काही आहे का तुमचं कनेक्शन? माझे मिस्टर डॉक्टर. ओके. हा शब्द ते डॉक्टर 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 खूप वेळा बोलले. आणि हे जे आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीतले आता तुम्ही जे काही लोक बोलले, मॅक्सिमम लोक ना डॉक्टरांच्या संपर्कात असताना गेलेले. हो, म्हणजे असं ती दाखवतं की हॉस्पिटल हो, हां, वर्षभर हॉस्पिटल डॉक्टरच चालू होतं सारखं. पप्पा पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, मग शेवटी घरी आणलं, परत ॲडमिट केलं, मग शेवटी पळून आले घरी आणि घरीच. हां, तर डॉक्टर ह्या व्यक्तीचा किंवा डॉक्टर ह्या प्रोफेशनचा फॅमिलीवर फारच असर आहे. नाही, माझे मिस्टर डॉक्टर आहेत डोळ्याचे. बाकी वर्षभर ती दवाखाना सारखं चालूच होतं. कारण ते 3 वेळा मला डॉक्टर 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 असा शब्द दिला त्यांनी. हो, ती सारखं डॉक्टरांना विचारायची, मला कधी घरी पाठवताय, मला कधी सोडताय. तिला आधी किडनी ट्रान्सप्लांट केलं होतं 7-8 महिन्यापूर्वी. त्यानंतर त्यातनं बरी होऊन आली. मग 6-7 महिने खूप छान जगली. हो. म्हणजे मला तिला फील करून देतात की मी एकदा त्या आजारपणातून उठली की लोकांना प्रश्न पडायचा, अरे हे झालं होतं का काही? हा, ती लोक खूप तिला नजर लावल्यासारखी झाली आणि एका रात्रीत एकदम छाती भरून निमोनिया झाला. जे ॲडमिट केलं ते ॲडमिटच केलं. मग काय बाहेर आली नाही त्यातून ती. आणि आम्हाला वाटलं जशी मागे बरी झाली तशी येईल लगेच बरी होऊन. आम्ही खूप असे ह्याच्यात होतो की येईल बरी होऊन, खरं नाही. वेटिंगचं फार तिला जगायचं होतं, माझ्या मुलीचं लग्न बघायचं होतं. स्वतः बोलली होती मला की नाही, आता आपण श्रेयाचं लग्न करायचं, आपण मी थांबणार आहे, आपण तिच्याकडेच येऊन राहणार आहे, मी तुझ्याकडेच येऊन राहणार आहे. मी मोठा फ्लॅट घेणार होते तिथे, आजीला म्हणजे तिच्या आईला आणि माझ्या मम्माला दोघींना एकत्र ठेवणार होते. स्वप्नाली नाव कोणाचं आहे का? स्वप्नाली तिच्या सुनेचं नाव स्वप्ना. तिचं आणि तिचं खूप कनेक्शन होतं. खूप जवळ होत्या दोघी. मला मसाला डोसा असतो ना, आपला मसाला डोसा दाखवला. प्रॉपर पोळी भाजी आणि मसाला डोसा, अक्षरशः त्याचा घमघमाट येतोय मसाला डोसा. ती एकदम चटणी आणि म्हणजे हे डिश यांना म्हणजे हे आवडत असणारे खायला की खूप खाल्लेलं, कारण मला त्याचे टेस्ट, स्मेल, व्हिज्युअल सगळं खूप स्ट्रॉंगली लागतं. मला असं वाटतं की
मी खूप एन्जॉय केलेलं आहे हो. मसाला डोसा किंवा एकंदरीतच साऊथ इंडियन फूड थोडंसं फेवरेट असू शकतं आणि फ्रिक्वेंटली बनवलं जाते. तिच्या नातूला आवडतं ओमला. हां. त्याच्यावर भयंकर जीव म्हणून त्याला आवडतं तर ती खायची. आणि आर्याला त्यांच्या सगळ्यांच्या स्वप्नात सायकलला चिटकून सतत कोण आहे नातवंड सायकलवरच. मला सायकलवर बसवलं मे बी तो तुमचा हो, तुम्ही तो ज्याचं नाव घेतलं लहानपणी ऑरेंज कलरची सायकल आहे बाईक नाही पण तो त्याला सायकल खूप आवडते किंवा त्यांनी बघितले त्याने सायकलवरच खूप बघितलेले असेल कारण ते मला सायकलवर शॉर्ट्समध्ये मे बी याला चष्मा असू शकतो उभा चेहरा आहे उभा चेहरा आहे त्याचा आणि चष्मा असू शकतो. उभा एकदम उभा नाही. ओके बरं त्यांच्या स्वप्नात जाते, त्यांच्याशी बोलते. तो आता 12वीला पेपर देत होता, तर नातीच्या म्हणजे त्याच्या सख्ख्या बहिणीच्या आर्याच्या आणि तिच्या नातीच्या स्वप्नात जाऊन तिला सांगते की ओमला ऑल द बेस्ट सांग. सुनेच्या स्वप्नात जाऊन पण खूप वेळा बोलली. माझ्या येते खरं माझ्याशी बोलत नाही. मला दिसते, हसते माझ्याकडे बघून. मी डोळे बंद केल्यावर पण मला ती इन्फिनिटी साईन मध्ये अशी पंचतत्वातल्या चेहऱ्यात दिसते. ते मला काय म्हणतात माहिती का आता हे एखाद्या हिलरला समजू शकतं की त्यांना मी त्या फॉर्म मध्ये दिसते कारण त्यांची ॲबिलिटीज तेवढ्या नाही ना मला त्या फॉर्म मध्ये येऊन दाखवावं लागतं. तू आयडेंटिफाय करते ना माझे वेगवेगळे फॉर्म्स मग मी तुला नाही त्या फॉर्म्स मध्ये दिसणार तर तू ते छोट्याची अपेक्षा का ठेवते म्हणजे खूप सायन्स मध्ये तुम्हाला दिसते. हो, सारखे मला साईन्स देते. आजच्या प्रकारचे की तुम्हाला पण ते पझल सारखं सॉल्व्ह करावं लागेल. मला याची कॅपॅसिटी माहिती आहे ना मग मी तिला एक्स्ट्रा वर्क करायला लावते. मी तिच्या लँग्वेज मध्ये बोलते बोलते एक्झॅक्टली बोलते माझ्याशी माझ्याच लँग्वेज मध्ये बोलते. बरोबर आहे. नातवंडांचं जे बोललात ना तुम्ही तर ते म्हणतात की ती पोरं आहेत ग त्यांना त्या भाषेत बोलायला लागलं ना मला त्यांच्या भाषेत बोलावं लागेल ना त्यांच्याशी तुझ्याशी कसं मी असं बोबडं बोलल्यासारखं बोलू का तुला येते ना तुझी भाषा मग मी तुझ्या भाषेत बोलते मग ते कर ना सॉल्व पझल. माझ्या लेकीच्या स्वप्नात पण येते ते पण देवीच्या रूपात येते. आजूबाजूला वाघ सिंह बसलेत आणि ती मध्ये बसली आहे अशी नटून पटून अशी तिच्या त्याच्यामध्ये काही आपला इंडियन पोपट असतो पोपट ग्रीन पोपट त्याचं काही कनेक्शन आहे तुमच्याशी किंवा जे काही सायन्स तुम्ही जी आता जे तुमची मुलगी म्हटलं जिला स्वप्नात येतात तिला तिला प्लीज विचारा कधी तिला पोपट दिसलाय का स्वप्नात. हा म्हणजे हे आजीचं जे तिने एक्सप्लेन केलं त्याच्यात किंवा अदरवाईज कुठेतरी कारण मला तिचं जे काही तुम्ही नाव घेतलं ना त्याबरोबर ग्रीन कलरचे पोपट तरी फ्लॅश येतात आजूबाजूला आमच्या घरात यायचे खूप यायचे आणि आम्ही जिथे जिथे जाऊ म्हणजे असं वॉकला किंवा गार्डन मध्ये आमच्या डोक्यावरून पोपट जातात. स्पेशली आमच्याशी बोलतात येऊन. त्यांच्या थ्रू बोलतायत ते त्यांचं मीडियम आहे म्हणून मला एवढे ग्रीन पोपट म्हटले की ग्रीन पोपटचं काय आहे ते कुठे ना कुठे तुम्हाला दिसणार त्याला समजायचं हे त्यांचं साईन आहे की मी आहे किंवा त्यांच्या रूपात ते हाय म्हणतात फक्त जस्ट मला हॅलो करायला आले. इंडियन पोपट आहेत छोटे मोठे पण इंडियन पोपट आपले. तिला विचारायचंय की तू कुठे आहेस आता कशी आहेस तू छान जगलीस का तू खुश होतीस का असं तिला विचारायचंय माझ्या लेकीला तिला श्रियाला. आता तू दुसरा जन्म घेतलायस का तर कुठे घेतलायस कुणाच्या रूपात घेतलायस आम्ही काय करायचंय का आमचं काय राहून गेलंय काय माझ्या भावालाही विचारायचंय. बर्फच्या कंट्रीज मध्ये पडतो किंवा बर्फ मला ते बर्फ जिकडे आहे अशा कंट्रीज किंवा थंड प्रदेश असं जाणीव करतं ह्यांचं म्हणजे ह्यांना तिकडे ट्रॅव्हल करायचं असं काही ह्याच्यात होतं का. लास्ट ट्रिप तिची तिकडेच होती लडाखला जाऊन आली. मग त्यांचं नेक्स्ट बर्थ जे काही आहे ना मला ते बर्फाचाच एरिया दाखवतो. कोल्डर कंट्रीज मला बर्फ दाखवला जातो. तिला खूप थंड प्रदेश थंड सगळं आवडायचं ते
शी इज अगेन अ गर्ल, अच्छा फिमेल चाइल्ड आहे आणि खूप ब्राईट व्हाईट व्हाईट आहे, गोऱ्यात व्हाईट आहेत व्हाईट. आम्हाला भेटणार का परत कधी? त्या रूपातनं ती आली आहे, त्या रूपातली तरी ती भेटणार का आम्हाला कधी? मला ते काय दाखवतंय की त्यांचं हे आताचं जे करंट लाईफ चालू आहे ना, त्याचे फ्लॅशेस तुम्हाला दिसू शकतात, स्पेशली मुलांना स्वप्नामध्ये. तसं मी दिसेल असं वाटतं, तसं मी तुम्हाला देईल माझी झलक दाखवेल. मला आणि मला 2-3 वेळा आलं होतं लहान ओके, मुलीचं ते स्वप्नात. मुलीचे ना डोळे पण वेगळे आहेत, डोळ्यांचा कलर वेगळा आहे, ब्लूइश डोळे आहेत. तुम्ही जे विचारलं ना की तू इकडे जगलीस ते एकदम हे झालं. तर मला काय शब्द येतो किंवा काय फिलिंग येते की ऑन माय टर्म्स. मला माझं जे करायचं होतं ते मी केलेलं आहे. हो, ती तिच्या टर्म्सवरच जगली आहे. खूप हां. खूप स्ट्रॉंग हेडेड होती. हो. ऑन माय टर्म्स म्हणजे परिस्थिती आली आजूबाजूला. मला खूप लोकांनी माझ्या त्या मूल्यांपासून ढकलायचा प्रयत्न केला, पण मी एकदम निडळ होते. मी काय कोणाचं मला ड्रामा शब्द फार देतात आणि हे थोडंसं हे पण होतं म्हणजे थोडंसं असं म्हणतो ना आपण हसून खेळून बोलणं, थोडंसं टोमणे मारणं. स्पीकिंग यांचं एक हे होतं काय म्हणतो आपण त्याला आपलं विचार मांडण्याची ना अशी एक वेगळी त्यांची खूबी होती. टीचर होती ती, हां, प्रिन्सिपल. ओके. म्हणून स्पीकिंग. कारण काहींना टोमणे मारून पण ह्यांनी गार केलेले आहे. ते आता शेवटी जेव्हा रिटायर झाली आता 2-3 वर्षापूर्वी खूप हां. सगळ्यांशी खूप कनेक्ट झाली होती. हां. नातेवाईकांशी सगळ्यांशी हो, खूप हो. बोलायची. तर ते म्हणजे असं हसून खेळून जे करायचं पण ऑन माय टर्म्स. हॅलो, हा हॅलो, ऐकू येत आहे ना? हां, हां. येतंय. तुमचं होल्ड झालेला व्हिडिओ. हा हा आता येतंय ना तुम्हाला? हो हो. ऑन माय टर्म्स हा हा जो आहे ना, हे ते लेसन म्हणून घेऊन आलेले तुमच्या लिनिएजमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्येच. मे बी हे अजूनही काही लोकांना शिकणं बाकी आहे. तुमची मुलं असतील, तुम्ही स्वतः असाल, तर ते तुम्हाला दाखवतं की मी तुम्हाला एक पायंडा पाडून दिलेला आहे. स्वतःच्या टर्म्सवर कसं जगायचंय. तर हे मी माझ्या लिनिएजमध्ये येऊन दाखवण्याचं काम होतं माझं, ते मी केलेलं आहे. अदरवाईज माझं काही असं काही सुपरफिशियल वगैरे काही गोल नव्हतं. मला माझी लाईफ एन्जॉय करायची होती. माझ्या पिढीला, पुढच्या कुळाला हे दाखवायचं होतं, की तुम्ही तुमचं जग कसं उभारू शकता. तुमच्या टर्म्सवर कसं जगायचं आणि तो माझा साध्य झालाय. बाकी मी खाऊन-पिऊन मजा करून गेली आहे. म्हणजे मला ते वाटतं इतर तर सगळं माझा बोनस होता, बोनस. ओके. खरं ती भावाबद्दल आणि माझ्याबद्दल खूप चिंता करत होती. खूप खूप तिला टेन्शन होतं. अजूनही तिला म्हणजे अवधूतचं टेन्शन अजूनही आहे. तो सारखा सारखा मी तरी थोडीफार मला स्वतःला समजावून घेते तेवढी मी मॅच्युअर्ड आहे, तेवढं मी हे करते मेडिटेशन करून. खरं तो खूप त्रास करून घेतो खूप. कारण त्यांना ह्या गोष्टींचा ॲक्सेस नाहीये. त्यांना अवेअरनेस नाही. म्हणजे आता तुम्ही हिलिंगमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत किंवा ह्याच्यात थोडंसं तुम्ही ओपनली ट्रस्ट करता. पण त्यांनी त्यांची अवेअरनेस ब्लॉक करून ठेवली. एक समज केला की नाही आता गेले माणूस तर गेले, दुसरी काही पॉसिबिलिटीज नाहीये. ते ग्रीफमधून बाहेर येणं त्यांना त्यासाठी मुश्किल होतं. त्रास मे बी तुम्ही त्यांना हेल्प करू शकता. अदर गोष्टींविषयी अवेअरनेस क्रिएट करून, की नाही तुला आत्ता पटत नसेल तर ह्या गोष्टी आहेत. तर त्यांना तो जो आहे ना त्यांच्यातला तो जो पोर्टल ओपन होईल स्पिरिच्युअलिटीचा, ते आईचं ट्रिगर आहे. जसं माझ्या बाबतीतही झालं होतं. आई गेल्यानंतर मी या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागले. अदरवाईज माझा विश्वासही नव्हता. पण तिने ते पोर्टल ओपन केलं, तर तुमची आई भावाच्या बाबतीत तेच काम करते. हो, मी ती माझे फक्त पप्पा गेले तेव्हा माझं पोर्टल ओपन केलं. मला सगळे जेवढं काय एक गुड ज्ञान आहे ते सगळं मी तेव्हा हां, हां. मॅक्झिमम वाचून मॅक्झिमम जितकं घेता येईल तेव्हा घेतलं. खरं तेव्हा कारण एवढं तुम्ही जेव्हा भावाचं बोलताय ना, मला एकदम क्लोज्ड मोठं लाकडी दरवाजा त्याने दाखवला. स्वतःला असं हे केलं. हां. आणि त्या स्वतः आहे ना, एक फक्त लिंक्स शोधतायत, की कुठे फट आहे, कुठे फट ओपन आहे याची आणि मग तो प्रकाश येईल त्यांच्यात. कारण ते दोघं पण शेवटी आता
आता 2-3 वर्ष एकमेकांजवळ खूप खूप क्लोज आलेले. त्याने तिचं खूप केलं, अवधूतने खूप म्हणजे खूप केलं. 24 तास तिच्या जवळ असायचं. 24 तास. त्यांच्या आईच्या पायापाशी बसलेले असायचे. अगदी कारण अगदी त्यांना पायाला असं हात फिरवल्यासारखं. अगदी त्याने जेवढी सेवा केली तेवढी कुणी नाही केली, मी पण नाही केली. ते मला काय दाखवतात की त्यांचं नाशिक बलून म्हणतो ना आपण, तो असं फुगत 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 आलाय त्या ग्रीनचा, आणि होईल तो बस्ट आता. पण ते हे अवेअरनेसनेच होणार आहे. आणि त्याला पूर्णपणे त्याला आता पायावर उभं करण्याची सगळी सगळी तिची हे आहे, तिचं श्रेय आहे, सगळं तिचं क्रेडिट आहे. तिला आम्ही अक्षरशः ती माऊली आहे त्याच्यासाठी. त्याला कसं तिने बाहेर काढलं आणि कसं माणसात आणलं आणि कसं त्याला चांगला माणूस म्हणजे पायावर उभं केलं ते पप्पा. कारण खूप खूप लवकर गेले, खूप. मी तरी नव्हते खरं. तो आणि आई आणि भाऊच फक्त ह्या स्ट्रगलमधून बाहेर आले दोघं. तिने खूप प्रयत्न केले, खूप कष्ट केले त्याला हे करण्यासाठी. त्यामुळे ते दोघांचं रिलेशन खूप वेगळं आहे, खूप वेगळं. ते पण मला तिच्याकडनं सारखं जाणवतं. अवधूत करून सारखं जाणवतं. खरं तो अजून तेवढा करण्याचा प्रयत्न करताय. खरं तो रात्रभर हे करत तो ऐकत नाही, कुणाचं ऐकत नाही. खरं त्रास करून घेतो स्वतःला खूप. नाही, मला ते काय दाखवतं की एखादा प्रसंग जिकडे म्हणजे मला काय दाखवतं की खूप ब्लाइंड सारखं करतात ते, म्हणजे आहे समोर पण बघत नाहीये, असे डोळे घट्ट झाकून घेतलेले. तर त्या मला काय लागतं की आता मलाच काहीतरी असं प्रसंग क्रिएट करायला की याचे डोळे उघडतील खटके. म्हणजे फॅक्ट्स त्यांच्या समोर आहेत, पण तोच डोळ्याला असं लावून बसलाय, तर त्याला कसं काय दिसेल? तुम्ही खूप प्रयत्न केलेले हे दाखवतात. तुम्ही खूप प्रयत्न केले बोलून, म्हणजे काउन्सिलिंग, सामदाम दंडभेद असं सगळं करून बघितलेले त्यांच्या बाबतीत. पण आता असं झालं की तुम्हाला असं वाटलं की जाऊ दे, त्याचं आणि माझं नातं खराब होऊन जातं याच्यापुढे. म्हणजे तुम्हाला ते बंधन वाटलं की अरे मी एवढं लिमिट पर्यंतच याला करू शकतो, नाही तर आता आमचं नातं खराब होईल आणि तुम्हाला त्याला एकटं नाही पडून द्यायचं. तर पप्पांचं खूप त्याच्यावर पण इम्पॅक्ट आहे. सारखं तो पप्पांचं हे करायचा प्रयत्न करतो. पप्पांचं नाव घेऊन घेऊन पप्पांना हे करतो, म्हणजे आम्हाला हे करतो. पप्पांचा दुसरा जन्म झालाय का, त्यांना काय मुक्ती मिळाली आहे काय, ते कुठे आहेत, त्यांचं कसं आहे. कारण मम्मा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माझ्या स्वप्नात आले होते आणि तिला घेऊन जायला आले होते. लिटरली क्लिअर कट. मला अक्षरशः अशी सूट बुटात चष्मा बिष्मा घालून गाडी घेऊन, आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, तर तिला त्यांनी लिटरली माझ्यासमोर किस केलं, म्हणजे श्वास दिला, आणि दोघं गाडी घालली आणि मी पाठच्या सीटवर बसले आहे. त्यांना मी बघते आत्ताची, खरं त्यांना मी नाही दिसत आहे. आणि एका क्षणाला जाऊन गाडी आणि मी पाठी राहिली आणि ते दोघं गेले. म्हणजे सारखे माझ्या स्वप्नात येतात. मी आव्हान ज्या दिवशी करीन त्या दिवशी माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन देतात. खरं बोलत नाहीत, बोलत नाही, हे दाखवतात कुठे आहे त्यावेळेला जे फील होतं ना तुम्हाला, ते त्यांचं कम्युनिकेशन. ते बोलणार नाही, कारण ऍज अ ह्युमन तुमची लँग्वेज वेगळी आहे, ते बोलणार नाही. हो, ते मला ते दोघं भेटले, ते दोघं एकत्र आहेत, ते सगळे एकत्र भेटले, हे पण मला आता पौर्णिमेच्या दिवशी स्वप्नात आलं होतं. सगळे भेटले आहेत ना, ते ऑलरेडी काहीतरी कामात गुंग आहेत. म्हणजे जिथे कुठे आहेत ना, त्यांना ऑलरेडी त्यांचे प्रोजेक्ट्स म्हणा, काहीतरी काम म्हणा, मे बी हे मेडिकल रिलेटेड आहे की काय मला माहित नाही, पण कुणाला तरी क्युअर करणे किंवा कुणाला तरी पुढे जाण्यासाठी मदत करणे, असं काहीतरी काम आहे. आणि ते असं लागतं की मी माझं ते काम तिकडे जे आहे ते मी ऑलरेडी कामाला लागलोय आणि मी तिकडे गुंतलेलो आहे. त्याचा जन्म झाला, एन्जॉय जन्म नाही, स्पिरिट वर्ल्ड मधलं मी सांगते. ओके ओके. मला बॉडी फिगर नाही दाखवलं त्यांनी, मला काम फील करून देतात की मी आता याच्यावर असाईन आहे, मी याच्यावर काम करतोय असं. बट ही इज इन गुड स्पिरिट आणि गुड त्रासात नाही. फीलिंग आहे की मी उत्साहाने करतोय ते सगळं. आय एम एन्जॉयिंग माय वर्क. वर्क असाच शब्द आहे लिटरली,
प्रोजेक्ट, असाइनमेंट आणि हे माझं काम आहे, ज्याच्यात मला लोकांना थोडंसं पुश करायचं आहे, म्हणजे थोडं हील करायचं आहे काहीतरी. पुढे जाण्यासाठी काय मला याचा अर्थ नाही कळत आहे, पण मला लोकांना पुढे जाण्यासाठी हे करायचं हे माझं काम आहे आता पप्पा आणि ते खूप छान सिंगर होते आणि बिझनेसमॅन होते. अच्छा. खूप पण मला फेमस ते होते. म्हणजे माणसं पण नाही का म्हणजे ह्युमन फॉर्म्स हा, पप्पा त्यांनी माणसांच्यात पुढे असं काहीतरी. खूप फेमस लोकप्रिय होते. माणसं माणसं अण्णा अण्णा म्हणायचे सगळे त्यांना. अजून काय तुमचे काय मेसेज असतील तिथे त्यांना द्या, कारण इकडेच आहे. आई तुमच्या इथेच आहे तरी आता एकदम काम येतं म्हणजे मगाशी जो एकदम असं भसाभस भसाभस जे मेसेज देत होते ना, त्यांना एकदम शांत मला आता फील करून देतात, की माझं मन मोकळं झालंय आता. शेवईची खीर रिलेटेड काही आठवणी का तुम्ही? मला शेवयांची खीर दाखवा. तिला आवडायची, मला आवडायची. आणि तुम्ही अजूनही त्यांना त्यांचे आवडते पदार्थ खायला घालता. ते मी खाते, असं आहे. ते मी खाते आणि तुझं कुकिंग पहिल्यापेक्षा फार छान झालेलं आहे, असं मला त्या म्हणतात. तिला माझं आणि स्वप्ना सुनेच्या हातचं सगळं 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 आवडायचं. हो. बरं. तिची आई आई आहे अजून, आजी आहे माझी. पण त्या वाकलेल्या आहेत का? असं बॉडी बेंड झालेली दाखवते मला, वाकलेलं नाही. थकली आहे थोडी. त्यांना तिचे भाऊ आहेत दोन, भाच्या आहेत स्नेहा, संजय मामा आणि राजन. त्यांना पण तिची खूप आठवण येते. त्यांना पण तिला काय काय विचारायचं होतं, बोलायचं होतं, राहून गेलं सगळं. हो. आणि मोठा भाऊ तिचा कोविडमध्ये गेला, तो पण तिच्या खूप जवळ होता, तर तो भेटला का? त्याची बायको पण गेली, मामी ती म्हणजे माझी सुरेखा मामी म्हणून, ती भेटली का? ते मला दाखवतात की मी ज्या वेळेला जाणार होते ना, तर साधारण 7 ते 8 दिवस आधी 7 ते 8 दिवस आधी म्हणजे मला ते तो पोर्शन दाखवतात की त्यांची ते बेडवर आहेत हॉस्पिटलमध्ये आणि 7 ते 8 दिवस आधी त्यांना की त्यांना आभास झालं होतं की आपल्याला आता जावं लागणार आहे. तिला घरी आणलं आम्ही, मग घरी हां. बेडवरती पण सगळे. त्यांना फील झालं होतं की म्हणजे मला ते काय म्हणतात, माझं पॅकिंग चालू झालं होतं. एनर्जेटिकली त्यांना कळलं होतं की आपली जायची वेळ झालेली आहे. त्या काही बोलल्या होत्या का तुम्हाला? असं काही हिंट दिली होती का? की कुणाला जाणवेल वगैरे असं काय? त्या पिरियडमध्ये नाही, कदाचित आधी वगैरे? आधी थोडस बोलायची, मला सगळं तिने काय काय तिच्याजवळ होतं छोटं मोठं, मी मग गेले होते तेव्हा दिलं होतं. मला बोलली होती सगळ्या साड्या तुला काय हव्यात ते घेऊन जा, हे घेऊन जा, ते घेऊन जा. मी म्हटलं मला काही नको, तू पाहिजे तू ये माझ्या बरोबर. बरोबर. मग हेच हेच जे मी म्हटलं ना, की मी हिला मला काय म्हणतात, मी हिला हिंट दिल्या होत्या. पण त्या पिरियडमध्ये नाही, मी माझ्याकडे आधी. दिवाळीत नेहमी असते. दिवाळीत होती हो. 2024च्या, तेव्हा मला म्हणली मला पण ओवाळ. कधी स्वतःहून असं बोलली नव्हती. जेव्हा पाडव्याला आपण ओवाळतो लहान मुलांना नवऱ्याला, तेव्हा स्वतःहून म्हणली मलाही ओवाळ. हं, हं. तेव्हा मला थोडंसं जाणवलं होतं, खरं मी ते झटकून लावलं होतं. तुम्ही त्यावेळी किंवा इतर वेळची तुमची मला ते काय दाखवतात, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तुम्ही झोपलं होतं आणि ते डोक्यातून हात फिरवत होते. असं तुम्ही हो. बराच वेळ झोपलेला आहात. खरं ती माझ्या जवळ नव्हती. पप्पा गेल्यापासून मी जास्ती जवळ गेले तिच्या. हो, हो, हो. मम्मा जवळ मी कधीच जास्त नव्हते, इमोशनली फिजिकली. खरं पप्पांची खूप लाडकी होते. हां, खरं हां. ते गेल्यापासून खूप जवळ आले खूप मी. क्लोज आले. हो. मला म्हणून ते हवी होती मला अजून ती. हो, हो, हो. ते मला वाटतं मी आहे तुझ्याकडेच, पण मी वेगळ्या एनर्जीमध्ये आहे. तुझ्याशी मी जे सारखं मला शॉपिंग करताना मला हा ड्रेस घे, मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा मला सारखी तिची आठवण येते. सारखं मला हे घे ते घे खूप करायची. हो, हो, हो. यायची पण मी, मला तिच्याबरोबर फिरायचं होतं. तिचा मस्त ग्रुप होता, सगळ्या बायका तिची खूप आठवण काढतात. खूप
कारण या फेमस होते ना, म्हणजे ते म्हणतात ना पार्टी की जान किंवा ग्रुप की जान, तसं तसं ते फिलिंग करून देते. त्याच्यात सुनीता कोण आहे का? त्यांच्या ग्रुपमध्ये आहेत वाटतं. सुनीता नाव दिलं मला त्यांनी. पण ते मला असं दाखवतात, की माझं बाहेर पण खूप चांगलं विश्व होतं. नुसतंच फॅमिली, फॅमिली मी असं केलेलं नाहीये. मी बाहेर पण खूप इक्वली फेमस होते आणि मी फार बिझी होते. खूप फिरली ती, खूप हां. फिरली. आणि खूप बिझी होते, म्हणजे बिझी डायरेक्शन म्हणजे मी फार बिझी होते. मला ती असं स्वतः जास्त रिटायर्ड झाल्यावर तिने रेखीचे कोर्स, ती रेखी मास्टर होती, ती पण हं. हिलर होती. हं. ॲस्ट्रॉलॉजी सगळं सगळं करायची. मंत्र हे सगळे श्लोक, सगळी हं. पुस्तकं, खूप स्पिरिच्युअली ती हां. पण हं. पॉवरफुल होती. हो, हो. म्हणून मे बी मी जे म्हटलं ना, जे रिकार्नेशन दाखवते मला, ते मी व्हाईट, मे बी ते असेल त्याची लाईट मला ती तशी व्हाईट दिसली. मी म्हटलं गोरं नाही व्हाईट आहे, व्हाईट. मे बी त्यांचा ऑरा तो हिलिंगमुळे ब्राईट व्हाईट मला दिसतो. तिला काय आम्हाला सांगायचंय का? का आमचं काय करायचं राहिलंय, काय करू दे का? त्यांच्या रिलेटेड तर काही नाहीये. मला ते डायरेक्ट म्हणतात, की रिच्युअल्स किंवा काही गोष्टी करणं ह्याच्याकडे माझा कधी भर नव्हता. हे घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे. हो. ती माझी स्टाईल नव्हती. तिने तुम्ही मला सांगून एनर्जेटिकली, मला मेंटली चांगल्या पद्धतीने आठवा. जे मी तुम्हाला शिकवलंय ज्या पद्धतीने जगायचं तसं जगून दाखवा, बस मला एवढंच पाहिजे. पुन्हा ते शब्द आहेत, ऑन माय टर्म्स. हे करून दाखवा, हे माझ्यासाठी पावती आहे, की मी तिथेच आहे. अ, मला काय म्हणता येते, की मी जगण्यामध्ये दिसले पाहिजे तुमच्या. माझं मरण नका आठवू फक्त तुम्ही. मला तुमच्या जगण्यामधून जिवंत ठेवा. मी तिच्या शाळेसाठी काही करणार आहे, तर ती अजून काही करू दे का? तिला विचारा. तिचं नाव चांगलं कायम राहील असं मला काहीतरी करायचंय. मला एका बिल्डिंगचं छप्पर किंवा पत्रा असतो तसं दाखवता ते पत्रा, टीक पत्रा वगैरे असं काही आहे का? तुम्ही जे आता बोलला त्याच्याशी रिलेशनमध्ये? शाळा असेल तिची. हो. हां, पण त्याचं पत्रा जो आहे त्याला लीक झालेलं आहे किंवा डॅमेज झालेलं असं काहीतरी एक बिल्डिंग मला दाखवते. शेतीविषयी काही आता तुमचं माझं कनेक्शन फार्म असेल? फार्म हाऊस चालू आहे, बांधकाम चालू ओके, आहे ओके. तिकडे. तिथे आम्ही झाडं बिडं लावतो. मग त्या तिला मला नेऊन मी आणलं तिकडे होतं. येणार आहे व्हिजिट करायला. तिथे नेऊन आणलं होतं तिला मी मेमध्ये, हां. आणि त्यानंतर लगेच 2-3 आठवड्यात आजारी पडली. हो. पण तिथे मी येणार आहे असं मला म्हणतायत त्या. ती आहे. तिथे मी येणार आहे. हां. तिच्या नावाने चंदनाचं झाड लावलंय मी. हो, हो. इकडे. ओके. ओके. आणि ती जागा जे काही आहे ना, ते त्यांना प्रचंड आवडलेलं आहे. आणि त्याच्याविषयी म्हणजे तुम्ही त्याच्याविषयी काहीतरी प्लॅन करताना ह्याच्याविषयी त्यांना फार प्राउड फील होते. की अरे एवढं प्लॅन केलंय हिने, एवढ्या गोष्टी हिच्या डोक्यात आहेत आणि ते कुठेतरी तुम्हाला एक कामर स्टेटकडे घेऊन जाणार आहे ह्याचा त्यांना खूप काय म्हणतो एक अचीव्हमेंट वाटते, की अच्छा फायनली हे काही जगात ज्या काही गोष्टी चालू आहेत मटेरियलिस्टिक त्याच्यापासून मी थोडीशी बाजूला होईल आता या मार्गाने, असं याचं सॅटिस्फॅक्शन आहे. माझे मिस्टर तिचा ॲक्च्युली भाऊच आहे. त्याच्यावर पण तिचा खूप जीव होता. तर त्याला काय द्यायचं आहे का मेसेज सगळ्या बाकीच्या भावांना, आईला, भाच्यांना, गुडघे अमृता, कोणाचे स्नेहा. दुखतायत? हां. गुडघे कोणाचे दुखतायत? गुडघे सोन्याचे आता भयंकर दुखतायत तिच्या, आणि आजीचे तर दुखतायतच. तर आजीचं कसं आता खूपच वय झालंय. त्रास होतो. हां. तिला तर ते त्रास नी होतो. कॅप असते ना, नी कॅप मला दाखवतायत ते. मला पण आणि दुखतात गुडघे. हां, खरं तर आता सध्या सुनेची जोरात ट्रीटमेंट चालू आहे गुडघ्याची ओके, तिच्या. ओके, ओके. तिच्यातच जीव आहे तिचा. हो. नाही, ते म्हणतात तुझ्यात पण आहे. उगाच असं करू नकोस, उगाच असं बोलू नकोस. तिच्यात पण आहे, कारण मी तिला पण मुलीसारखंच ट्रीट केलंय हो, आणि ती खूप पण मुलगीच आहे ना, त्या मग दोघीच एकमेकींशी असायच्या. सांगते काय, माझा भाऊ म्हणायचा की लग्न मी तुझ्याशी केलं का तू माझ्या आईशी केलं, अशाच दोघी एकमेकींजवळ सारख्या असायच्या. हां ना. खरं त्यांचं पास्ट लाईफचं कनेक्शन आहे. खरं ती तिला त्यांची
ती जेव्हा आजारी बऱ्याच होती, लाईफमध्ये ती ती ना ऍक्च्युअली त्यांची मुलगी होती बऱ्याच लाईफमध्ये. मी आणि म्हणायची तिला फिजिकल पेन म्हणजे फिजिकली काय थोडंसं नाजूक आहे का? हा ते ती पण टीचर आहे, तर तिला पण गुडघ्याचा ह्याचा सगळ्याचाच आता त्रास होतो खूप. पण छोट्या गोष्टींचा लवकर त्रास होतो म्हणजे इम्युनिटी वीक असणं किंवा पटकन आजारी पडणं असं आहे का? तर ती काळजी घेण्यासाठी या लाईफमध्ये ते सासू बनून आले, की तिला तो त्रास नको व्हायला किंवा थोडंसं एक कुशन मिळावं म्हणून आलेले. इतकं सिंपल हेतू होता माझा असं म्हणता येईल. इतकं सिंपल माझं पण तिच्याबद्दल मला एक प्रेम. प्रश्न होता. तिला मी तिची मोठी मुलगी आहे आणि मला हां. लहान भाऊ आहे. माझ्या आधी एक तिला मुलगी झाली होती, तर ती काही जास्ती दिवस जगली नाही, तर ती तुला भेटली का? तिच्याशी का तिचा काय जन्म परत झालाय का? कारण मला खूप बहीण 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 लहानपणापासून मी पण खूप बहीण बहीण करायची, म्हणून मी माझ्या सगळ्या आत्ते बहिणी आणि चुलत बहिणी आणि मामे बहिणींवर खूप जीव करते. कारण मला सख्खी बहीण नाही का आणि बाकी सगळ्यांना सख्ख्या बहिणी आहेत. तर मला जेव्हा कळलं की मला पण बहीण होऊन गेली, तर मला पण तिची सारखी आता खास करून आई हां. गेल्यापासून तिची सारखी आठवण येते. मला काय ती कशी दिसत होती वगैरे काही माहित नाही, कारण लहानपणी किती बाळच तिचं एज होतं. काय होतं जेव्हा ती गेली तेव्हा? खूपच हार्डली लहान होतं. हार्डली जगलं म्हणजे जन्मल्या काहीतरी जन्मल्या. 15-20 दिवसातच. आणि तिच्यात आणि तुमच्यात किती अंतर होतं? नाही माहिती. मग तुमचं डिटेल कनेक्शन नाही आठवत नाहीये माहिती. तुम्हाला. नाही, कारण तिच्यानंतर मी झाले एक हां, मग दोन मी ते वर्षांनी, सांगते. एक वर्षांनी. मला काय फील करून देत आहेत ते तुम्हीच होतात. तुम्हाला तुमचंच लॉंगिंग लागून राहिलंय हे. आणि तुम्ही ऍक्च्युली बहिणीचं कनेक्शन नाही सी करत आहात. तुम्ही सी करत आहात की मी कोण आहे? मी कशासाठी आली आहे? मला म्हणायची ती लक्ष्मीपूजनच्या दिवशी जन्मली, खरं तू माझ्या आयुष्यात लक्ष्मी म्हणून आली आहे, असं सारखं आणि म्हणायची. ज्या वेळेला जे 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 पहिलं बाळ झालं आणि ते गेलं ना, त्यावेळी तुमच्या आईमध्ये काहीतरी पोर्टल ओपन केलंय तिने, त्या बाळाने. हो, ती ती पण कार्मिक स्पिरिच्युअल. क्लिअर करायला आली होती ती आणि ती गेली. ते क्लिअर झालं आणि मग त्यानंतर लाईफ थोडीशी ईझी पण झाली. खूप काही गोष्टी ओपन झाल्या त्यानंतर. एक प्रकारचं पोर्टलच ओपन करून दिलं तिने. ती फक्त त्यासाठी आली होती. म्हणून ते लाईफ जास्त नव्हती आणि कार्मिक त्यांचं जास्त काही वाढलं नाही. पण मला खूप म्हणजे ते बाळाची प्रतिकृती नाही असं तुमच्यात मर्ज होतानाच दाखवत आहे. कारण ते तू ही कुणाला शोधतीये? ही स्वतःला शोधतीये. हं? आणि तुम्हाला एवढ्या खूप लॉंगिंग होत असणार आहे बिईंग हीलर सुद्धा, की मी कोण आहे? माझा काय पर्पज आहे? तुम्ही भलेही तुम्ही एक सर्टन प्रकारचं लाईफ लीड केलेलं आहे, ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटत होतं, पण आता ते लॉंगिंग खूप आहे, की मी काय करायला आले? मला नक्की मला काय करायचंय? आई गेल्यापासून जगायची इच्छा नाही होत. हां. तर तो शोध तुम्ही इतरांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहात. की आई कशासाठी होती? आईने मग आईचं माझं काय नातं होतं? मग आता ती जी बहीण आहे, मग तिचं माझं काहीतरी होतं का? पण मला ते तुमचं फोकस पूर्ण ना असं आत कर. बाहेरचं सगळं असं आत फोकस कर असं दाखवतंय. सगळी उत्तरं तुझ्याकडे आहेत, पण तू ते सर्टन लँग्वेजमध्ये एक्सपेक्ट करतीये उत्तर. म्हणजे तुला उत्तर चायनीजमध्ये पाहिजे, पण मी मराठीतून बोलतीये. असं मला ते दाखवतंय. उत्तरं तुमच्याकडेच आहेत, बाहेर कुठे नाही मिळणार आहेत. पण तुमच्या लँग्वेजमध्ये जी लँग्वेज तुम्हाला येते, एनर्जीची जी लँग्वेज आहे, तुमच्या सायन्सची जी लँग्वेज आहे, हीलिंगची जी लँग्वेज आहे, त्यात ते उत्तर देणार. आता काय म्हणतो? ते म्हणते की माझी पण तीच लँग्वेज होती ना, मग मी त्याच भाषेत बोलणार तिच्याशी. तर हे दाखवतंय म्हटले मी तुम्हाला. रोज रोज फोनवरती एवढे बोलायचो. श्रियाबद्दल तिला विचारायचं होतं, श्रियाबद्दल सगळं काढायचं होतं. मला तिला विचारायचं होतं, खरं तुम्ही मला ते एक लिमिटेशन दिलेच ना, तिचा नाही, काय नाही, विचारा, पूर्ण विचारा. जन्म आहे का? माझ्या मुलीचा पण काय पूर्ण जन्म आहे का? तिचं तिच्याशी काय नातं होतं? कारण ती पण ऑगस्टमधली आहे. मलाही 15 ऑगस्टच डेट दिली होती डॉक्टरांनी, आणि ओके. माझ्या आईचा वाढदिवस पण 15 ऑगस्ट, आणि माझी मुलगीला 15 दिलेली खरं झाली 5 ऑगस्टला. खरं त्या ओके. दोघींच्या राशी हे ते सगळं एकच आहे दोघींचं ओके. पण. मला जेव्हा आता तुम्ही हे विचारतायत ना, मला
इतकं क्लोज कोणीतरी फ्रेंड, इतका कोणीतरी सोल सिस्टर म्हणतो आपण किंवा म्हणतो ना, तसं कोणीतरी त्या दोघींचं बॉन्ड आहे. आणि त्या त्या पास्ट लाईफ्समध्ये त्यांचं ती खूप सिमिलॅरिटी होती, म्हणजे दोघींचा स्वभाव सारखा, ज्याच्यामुळे मैत्री होती ना खूप घट्ट. खूप खूप असे खूप त्यांचे कॉमन स्वभाव आहेत, की हो हिला पण हेच आवडतं, तिला पण तेच आवडतं खायला, हिला पण हाच कलर आवडतो, तिला पण तेव्हा त्यांनी त्यांचा टाईम एकमेकींना कमिट केला होता, की अच्छा आपण भेटू हां, आपण हे करू हां, आणि ते झालेलं नाही. हो मग तो राहिलेला टाईम, जी कमिटमेंट होती ना, मी तुझ्याबरोबर वेळ घालवेल, मग आपण असं मज्जा करू, असं तसं मज्जा करू, ते करण्यासाठी ती आली. तर त्यांनी ते क्लिअर केलं दोघींचा जो टाईम स्पेंडिंगची जी कमिटमेंट होती ना, पण तेवढीच होती ती. पण त्या खूप खूप जिवलग मैत्रिणीसारखे मला फील होतात. जे म्हणजे मला असं लिटरली खांद्यावर हात टाकून असं फिरणारे नाही का, की "अरे मेरा तो हो, यार था." तशाच वागायच्या आणि दोघी. ते मला दाखवलं, की खूप कॉमन गोष्टी आहेत आमच्यामध्ये. हो, ते स्वभाव सेम, इव्हन वागणं सवयी सुद्धा, सेम, इव्हन सवयी सुद्धा. वागणं, म्हणजे सवयी. घड्याळाचं काय आहे मला माहित नाही, पण मला घड्याळ दाखवलंय. मे बी टाईम फॉलो करण्याविषयी असू शकतं किंवा घड्याळच असू शकतं लिटरली. ओके. अजून तुला काय सांगायचंय का मला? मला हे नाही म्हणजे विचारायचंय की ती पप्पांना भेटली का? पप्पा आणि त्या एकत्र आहेत का? नाही, ते न्यायला आले होते, ते सांगितलं तुम्ही ते बरोबर आहे. ते त्यांना कनेक्ट झाले आणि ते फ्रिक्वेंट व्हिजिटर होते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये सुद्धा होते ना, इनफॅक्ट तिचं ते ही न्यूज जी आहे ना, की आता आपल्याला जायचंय, हे तुमच्या वडिलांनी त्यांच्यासमोर क्रॅक केलं. त्यांचा जीव खूप होता तिचा, हां. खूप. पण ते आत्ता सोबत नाहीयेत. म्हणजे त्यांचं मे बी ह्या लाईफपुरतंच होतं. सोबत म्हणजे व्हिजिटर असतील ते, पण अ, आईनी कुठेतरी जन्म घेऊन त्यांचं पुढचं काम झालं. पण मला वडील मात्र दुसऱ्या अजून त्यांना पुन्हा रिबर्थ घेण्यासाठी टाईम आहे किंवा काहीतरी वेगळं काम घेतलंय त्यांनी, प्रोजेक्ट घेतलाय, ज्याच्यावर मी काम करणार आहे काही दिवस आणि मग मी बघणार आहे, असं मग आहे. त्याचा त्रास नाही होत आहे ना खरं? नाही, नाही, नाही. मला तसं काहीच फिलिंग ते काहीच देत नाही. खूप हेल्दी आहेत. आणि अ, आता जेव्हा तुम्ही त्रास म्हणताय ना, ते पिरियडचं पेन आहे ना, ती पोट दुखणं आईच. वगैरे ते फील करून देते. त्यानंतर मला त्यानेच जास्त त्रास झाला. इतर कुठल्याही दवाखान्याचा वगैरे मला एवढा नाही झाला, पण तो मला त्रास खूप झाला. हो, तो तिला झाला. पिरियड पेन. खूप झाला. वडिलांचं तर मला काही असं बॉडीमध्ये दाखवत नाही. ते पण आजारी पण पडूनच हां, पण ते ओव्हरऑल गेले. लाईफमध्ये खूप हेल्दी होते. असं अ, खूप काही मेजर झालेलं नाही. काही शेवटच्या ह्याच्यात जे काही हॉस्पिटलायझेशन आहे ना, म्हणून हे डॉक्टर दाखवतात. ओके, ओके. हां. अ, म्हणजे ह्या तुमच्या लिनिएजमध्ये जे येतायत ना सोल्स, त्यांना डॉक्टर प्रोफेशन किंवा हीलिंग प्रोफेशन जे आहे ना, ते जवळचं आहे. म्हणून जाताना ना, त्या त्या माणसांच्या जवळ जाऊन एक्झिट घेण्याचा प्रयत्न ते करतात. म्हणून तुम्हाला ते हॉस्पिटलायझेशन, दवाखान्यात गेले, मग तिथे राहिले आणि मग एक्झिट घेतली. हो. हा पॅटर्न बघा तुम्ही, तुमच्या ह्याच्यामध्ये रिपीट होतोय का? खूप हो. लोकांच्या बाबतीत असं हो, होतंय का? हो, हो. पण हे आउट ऑफ कम्फर्ट आहे. मेडिकल प्रोफेशनला आपण काय हीलिंग म्हणू शकतो ना, एक तो कम्फर्ट आहे आणि हो. त्यासाठी आम्ही चूज करतो, की तिकडे जाऊ आणि मग तिथून तिकडे जाऊ. बरं अजून एक विचारायचं क्रॉस. होतं. तर त्या दोघांना कोणी काही केलं होतं का? कारण सगळे आम्हाला बरेच जणांकडनं असे मेसेजेस येत होते, की पप्पांवर पण कोणी काय केलं, हिच्यावर पण कोणी काय केलं. नाही. त्या म्हणजे त्रासात खूप शांततेत असं हसून एकदम असं करतात. नाही. बरं. हां, पण हां, निगेटिव्ह विचार करणारे लोकं होते आजूबाजूला खूप. ते तर होते. तोंडावर एक दाखवणारे आणि आणि हे खूप क्लोज सर्कल म्हणजे मला माहीत नाही ह्याच्यात बहीण हा शब्द दिलाय मला त्यांनी. जाऊ आहे, जाऊ. बहीण नव्हतीच तिला. ओके. पण हे खूप क्लोज सर्कलवाले आहेत, पण म्हणजे तेव्हा काय झालं, त्यांची कुणाची एवढी कुवत नाहीये आम्हाला काही करण्याची. मी तेच बोलायची. हां. ते असं विचार करून करू दे त्यांना काय करायचं. ते काही करू नाही शकत, म्हणजे फिजिकली त्यांची काही कॅपॅसिटी नाहीये कोणी आम्हाला हार्म ते तिच्या करण्याची. कार्मिक ह्यानेच गेलेत ना माझे मम्मी पप्पा, म्हणजे कुणी काही केलं नाही. हां, नाही, नाही. अजिबात नाहीये. आणि हे हे जे त्यांनी एक्झिट घेतलेलं आहे, ते वेल प्लॅन्ड आहे. जरी तुम्हाला अचानक वाटलं तरी. अ, कारण मी म्हटलं ना तुम्हाला, डॉक्टर हे जे आहे ना, ती एक स्टेप आहे. तुमच्या फॅमिलीच्या ह्याच्यातली ती स्टाईल आहे, स्टाईल.
की ती स्टेप घेतात आणि मग तिथून क्रॉस ओव्हर व्हायला त्यांना थोडी मदत होते. तर मग हे अचानक असं काही नाही. अचानक असं नाही असं ते दाखवतात आणि कुणीतरी काय केलं म्हणून तर शक्यच नाही. तिचा म्हणजे मला ते तिच्या इतकं डायरेक्ट वड असं झटकून टाकतात, अरे असं शक्यच नाहीये. तिचा तिच्या वडिलांवर आणि वडिलांचा तिच्यावर खूप जीव होता आजोबांचा. तर ते भेटले का? त्यांचं झालं का भेट? ते धोतर नेसायचे का? हा, धोतर नेसायचे का? नेसायचे ना, आधी आधी नेसायचे ना. नाही, खरं पांढरी विचार घालायचे, व्हाईट घालायचे. व्हाईट. हा व्हाईट आहे, पण मला धोतर दाखवलं त्यांनी. मे बी काही प्रसंगांमध्ये घातलं असेल किंवा ह्यांना ते तसे आठवत असतील. आणि येस, वडील स्ट्रिक्ट होते पण खूप जीव होता एवढं मात्र. म्हणजे मुलीचे त्या ते मला काय दाखवतात की ज्या जमान्यात ऑड होतं मुलींचे खूप लाड करणं, त्या जमान्यात मला मुलासारखी ट्रीटमेंट मिळेल किंवा हो. मला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली वडिलांनी. हो, ते त्यांचा खूप जीव होता तिच्यावर, खूप म्हणजे खूप. बेबी म्हणायचे तिला, बेबी बेबी, अच्छा. सगळेजण तिला बेबी म्हणायचे. मला ते आता काय फील करून देतात माहितीये का, की लोकार्थाने जे काही मी लाईफ जगले ना ते, पण त्याच्यापेक्षा मला खूप फुलफिलिंग गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या मी असं शब्दात नाही सांगू शकत किंवा आपण पैशात नाही काउंट करू शकत आहे. जसं की हे आता तुम्ही वडिलांचं जे बोलल्यानंतर हे दाखवता येते की हे मिळणं खूप मुश्किल आहे. त्या त्या वेळेसाठी किंवा त्या जमान्यातल्या मुलींना हे नाही मिळायचं. पण मी ते उपभोगलेलं आहे. तर मी किती पुढे होते त्यांच्या. आणि हे लाईफमध्ये माझ्या प्रत्येक गोष्टीत झालेलं आहे. नुसतं वडिलांच्या बाबतीत नाहीये. जे मटेरियल वर्ल्ड मधलं जे दिसतंय ते आहे, पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला खूप मिळालेलं आहे. आणि त्याचं मला खूप समाधान आहे. आणि त्याला मी म्हणते, की हे माझ्या टर्म्सवर केलेलं आहे. हो. हे माझ्या टर्म्सवर. कारण हे माझ्यासाठी सक्सेस होतं किंवा माझ्यासाठी हे सॅटिस्फॅक्शन होतं. हो, इतर गोष्टी नव्हत्या कधी ती सॅटिस्फॅक्शन होण्याचं. स्वतःच्या ह्याच्यावर जाते. खूप हां, हां. खूप स्ट्रॉंग हेडेड. पप्पा हो, तिला हो. वाघीण म्हणायचे. हो, हो, हो. ते काय म्हटलं? कुणाला कधी घाबरली नाही, खरं शेवटी शेवटी जाताना खूप हे झाली होती. म्हणजे तिने गेवअप करायला सुरू केलेलं. मी तिला तुम्ही म्हणत पप्पांचं होते. जेव्हा बोलले ना वाघीण होती, तर त्यांनी मला काय दाखवलं, की खांद्यावर बंदूक ठेवली. म्हणजे ती म्हणायची, की माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून हे हे सगळं स्वतःच्या मनासारखं करायचं. हो, मजा करायचे दोघं खूप. खूप ती पप्पा तिची मजा करायचे, चेष्टा करायचे. हो, हो. त्यांच्यासारखी लव्ह स्टोरी पण नाहीये कुणाची. हो, हो. म्हणून हे हे जे मी म्हटलं ना त्यांची त्यांची फुलफिलमेंटची परिभाषा फार वेगळी आहे. हो. फार वेगळी आहे. आणि त्यांना ते मिळालंय पण सगळं. त्यांना ते मिळालंय पण सगळं. फक्त आम्हाला हवे होते ना अजून करा. दोघंही खूप लवकर गेले. पप्पा तर खूप लवकर गेले. बरोबर. खरं येतात स्वप्नात सारखे. म्हणून मला विचारायचं होतं की ते त्रासात नाही आहेत ना. नाही, त्यांचं नाही. पण काय करायचं राहिलंय का आम्हाला, तर सांगा कसं करतो. ते मला स्पष्ट डायरेक्ट असं दाखवलं, आपल्या पूर्ण खानदानात असं कोण नाहीये. मग त्यांचं कशाला काही वेगळं असेल. म्हणजे कर्मकांड वगैरे अशा गोष्टींमध्ये जास्त तुम्ही अडकू नका, असंच डायरेक्ट मला ते सांगितलं. हां, तुम्ही एनर्जेटिकली कनेक्ट राहा, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्यासाठी तुम्हाला जे मनोभावे करायचे ते करा. आम्ही ते बघतो, आम्ही ते रिसीव्ह पण करतोय आणि आम्ही अत्यंत चांगल्यासाठी आहोत. मला फार ते मला पर्सनली डोंगर आणि बर्फ वगैरे आवडत नाहीये, पण मला खूप वेगळं फील होतंय आज. मला तिला मला खूप आवडायचं, थंड ठिकाणी जायचं हां. सारखं. पहिल्यांदा मला त्याच्याविषयी असं आकर्षण वाटतंय, खूप छान वाटतंय मला बघून. त्यांना खूप हे येतंय त्याचं. यांचं पाऊल जे आहे म्हणजे तळपाय म्हणतो आपण किंवा पाऊल काय वेगळं होतं का? त्याच्यावरच्या शिरा वगैरे दिसायच्या असं काही होतं का? तिच्या मम्मीच्या. हां? हा, ते डायबिटीसमुळे तिला नंतर नंतर खूप पाय दुखायचे. ओके. सारखं पाय मला तिचा हे. हा. असं साइड व्ह्यूनी पाय दिसतो आणि त्याच्यावर असे ग्रीन कलरच्या शिरा हो, दिसतात शिरा बघा, तशा दिसायचे. दिसतात. आता आता जरा दोन तीन शिरा. वर्ष तिला पायाला खूपच हे व्हायचं. आणि औषधं पण यांना जास्त नाही आवडायची. म्हणजे एक ते नाही, ती रुटीनमध्ये घ्यायचीच काहीतरी नाही.
हा हे हा जबरदस्तीने द्यायला लागायचं. त्यामुळे भावाने 2 वर्ष तिची खूप हातात दिलेत, तिच्या सगळ्या गोळ्या सगळी खूप हो खूप हो काळजी पण घेतली, त्या सेवा असं केली. नक्की मला नको जाम हो कंटाळायचं आणि मला नको वाटायचे हो, औषधं अजिबात सोडूनच नको. दिलेले मध्ये तर तिने औषधं. हो 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 हल हलगर्जीपणा केला होता हो औषधांसाठी तिला. ॲक्च्युली तिचं आम्हाला सर्जरी करायची होती, अँजिओप्लास्टी. खरं ते किडनी ट्रान्सप्लांट, किडनी हे झाल्यामुळे, डायलिसिस झाल्यामुळे डॉक्टर म्हणले आपण थोडे दिवसांनी करू. मग 7 महिन्यांनी 8 महिन्यांनी करायचं ठरलं होतं. आणि बरं हे 7व्याच महिन्यात तिने स्वतःला न्यूमोनिया झाला. थंड थंड पिऊन पाऊस खूप पडला, छाती भरली, ते निमित्त झालं. आणि म्हणजे त्यात ह्या लेवलचं त्यांना थंड सगळं आवडत हो होतं म्हणून ते हो, बॉडी थंड मला हे दिवसातून झालं. 3दा अंघोळ करायची. हो आणि मग ते तिथेच, नाहीतर आम्ही तिचं 8व्या 9व्या महिन्यात सर्जरी ठरवणार होतो. मग म्हणजे चांगली अजून जगली असती. नाही ते म्हणतात मला ते नव्हतं करायचं. मला आणखीन पेन मधून नव्हतं जायचं त्यापेक्षा हे मला चाललं. ते डायरेक्ट म्हणते मला ते करायचंच नव्हतं. तिची आत्ते मला काय बहीण माहिती तेव्हा ते का की अजून एखादी ती कात्री वगैरे मला अंगाला नव्हती लावून द्यायची. तिचे शेवटी शेवटी खूप हाल झाले शरीराचे. आम्ही आम्ही आमचं चुकलं का? नाही ना. काय नाही 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 हे बघा आम्ही आता इथे तिला क्लिअर जगवण्यासाठी मेसेज खूप हे केलं, खरं इथे तिला इथे खूप मला हाल झाले. क्लिअर मेसेज दाखवता येते की जे काही शेवटी किंवा जे हॉस्पिटलायझेशनचा त्रास किंवा जे जे त्यांना इकडे हे करायला लागलं ना ते एक प्रकारचं क्लिअर करणं होतं, क्लीनिंग होतं, कार्मिक क्लीनिंग होतं. ते केलं म्हणून त्यांना आता पुढे जो त्यांचा प्रवास आहे ना, तो सुखकर झालेला आहे. ते बॅगेज इकडेच उतरवलं त्यांनी, पटकन करून घेतलं. मला कारण अजूनही त्रास होतो तिच्याबरोबर मी राहिली आहे. तिची हो, बॉडी एवढी गोरी गोरी, मार्बल सारखी गोरी गोरी, हो, हो. टोचून टोचून सगळं लाल लाल करून तिचं सगळं बरोबर. त्रास बॉडीचा मला तो अजूनही सहन नाही होत आठवलं की. आणि नाही, पण तिला ते बोलता त्यांच्या नाही आलं, काही हो, हो. बोलता नाही आलं, त्यामुळे अजून त्रास होतोय मला. नाही, पण तुम्ही ह्याच्यात तुम्हाला अजिबात इन्व्हॉल्व करू नका. मला ते डायरेक्ट सांगतात, की "तू याच्यात स्वतःला अजिबात इन्व्हॉल्व करून घेऊ नको. ही माझी पर्सनल पर्सनल जर्नी होती. माझं ते पर्सनल बॅगेज क्लीनिंग होतं आणि ते मी चूज केलेलं आहे. कारण मला पुढे जाण्यासाठी मग नाहीतर मला ते कॅरी करावं लागल्या असत्या गोष्टी. पुढे मला आणखीन स्ट्रगलवाली लाईफ आली असती. म्हणून मी चूज केलं, की हे इकडं आहे ना, ठीक आहे अजून थोडा त्रास होईल, पण मी हे इकडंच क्लिअर करून जाते. व्यवस्थित कळतंय सगळं खरं. नाही, पण हे तुम्हाला हे एक्सेप्ट करावं लागेल. कारण तुम्ही जेव्हा ह्या गोष्टींनी मोडून पडल्यासारखे दिसता ना त्यांना, तर ते त्यांना नाही आवडत. समवेअर शी फील्स, की अरे हिची एनर्जी ही वेस्ट करते. बरोबर? म्हणजे म्हणतो ना आपण आपलाच कप रिकामा असेल, तर तुम्ही दुसऱ्याचं कसं भरणार? तर ते ते हीलिंग तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हालाही आणि भावालाही. मला आता तुमचा भाऊ बॅक साइडला सारखं दाखवतायत ते. हो ओके. तुम्हाला इनिशिएट पण करायचंय. मे बी म्हणून तुम्ही सक्सेस होत नाही आहात भावामध्ये ते इनिशिएशन करण्यासाठी. बिकॉज यू आर एम्प्टी समवेअर. येस. बरोबर? तर ते म्हणतात, की पहिलं तू हे कर एनर्जेटिकली हे बघा आता मला ते डायरेक्ट म्हणतात, "आता तुला प्रूफ मिळाले का? मी बोलू शकते तुझ्याशी किंवा मी आहे इथे." तर तू स्वतःला हील कर. ती ग्रीफ पूर्ण काढून टाक आणि तुला मग भावाकडे जायचंय. अजून तुझं हे काम बाकी आहे. मग मी कसं त्याला हील कसं करू मी? मला तुझ्या थ्रूच वाट मिळणार आहे. हे क्लिअर आहे. यू विल बी हिज इनिशिएटर. तर ते करा. त्याच्यासाठी स्वतःला हील करा आधी. आणि हे धरून चला, की मी जाते तर माझ्याबरोबर आईच आहे. हो, मला एनर्जेटिक जाणवतं. बॉडीमध्ये तीच आहे माझ्यासोबत. मला जाणवतं. हो, हो, सगळं हो. माझ्या पण जवळच जाणवत. मी त्याच्या इतकी एकटी पडले खरं. जेव्हा जेव्हा असं वाटतं तेव्हा असं वाटतं ती बाजूला येऊन बसली हो, आहे, हो, माझ्याशी बोलतीये. हो. आणि डोक्यावरून हात फिरवते. मला ते फील करणं मी जेव्हा असते मी डोक्यावरून हात फिरवते जे की हिला इतकं क्लिअर कळावं की मी आहे. व्हिज्युअलपेक्षा डोक्यावरून हात फिरवल्यासारखं मी करते. तर ते ते आहेतच. पण त्यांना हे एक्स्पेक्टेशन आहे तुमच्याकडून बघा आता. मी आता मला तो म्हणजे इतक्या वेळ ते शांत बसलेत आता एकदम तयारीत येऊन बोलतायत, की तिला सांगा, की "हे काम आहे तुझं, हे तुला करायचंय. तूच अशी मोडून पडली तर कसं होणार? मला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय."
ते मला तुझ्या थ्रूच पोचावं लागणार आहे. त्याचं तेवढं माइंड ओपन नाहीये की मी जाऊन त्याला डायरेक्ट समोर येईल आणि काय सांगेल आणि तो विश्वास ठेवेल. ही अवेअरनेस त्याच्याकडे नाही. तर हे तुम्हाला करायचं. ते जे म्हटलं ना डोळ्यावरची पट्टी, ते काढण्याचं काम तुम्हाला करायचंय. पण त्यासाठी तुम्हाला आधी मी हील झाली हे दाखवावं लागणार आहे त्याला. तर तो तुमच्यावर विश्वास ठेवेल. अदरवाईज नाही ठेवत. मग त्यांना असं वाटतं की तुम्ही सांत्वना करताय त्याची फक्त. तू पण दुखतच आहे, तुलाही त्रास होत असेल, पण फक्त तू माझं पेन थोडं पुरतं दूर व्हावं म्हणून तू सांत्वना करते माझी, असं त्यांना फील होतं. तर म्हणजे हे बघा आता हे तर एक्सपेक्टेशनच आहे डायरेक्ट तुमच्याकडून की हे तू करणारच. तिथं बाकी काय काही अजून मेसेज जी आहेत मुलं का? आहेत ना, मुलं आलिया. आहेत ना, हा नातवंड जी आहेत ना, हा हा. त्यांच्याविषयी मी एकदम बिनधास्त आहे. मला त्यांचं काही कुणाचं काही टेन्शन नाही, कारण ते खूप सॉर्टेड आहे तिकडे सगळं ते. हो हो, तिच्यामुळे पब्लिक तिची इच्छा होती तिची नात भावाची मुलगी आर्या डॉक्टर व्हावी. आता 4थ्या वर्षाला आहे ती. तिच्यामुळे तिला तिच्या तिच्या प्रयत्नाने तिला मुंबईत ऍडमिशन मिळाली लिटरली. हा, कारण मला ते दाखवत होते की हे सगळे खूप सॉर्टेड आहेत, ऑलरेडी त्यांच्या पाथवर आहे आणि मला त्यांचं टेन्शन नाहीये, कारण ते स्वतःहूनच जाणार आहेत पुढे. त्यांच्यासाठी मला काय वेगळं काही, पण त्यांचा जीव तुमच्यात आणि तुमच्या भावाभोवती मात्र हो, श्रियामध्ये पण अडकलं. श्रियाचं लग्न व्हायचंय अजून. त्याचे प्रयत्न चालू आहेत ते. आणि तुम्ही जे स्टार्टिंगला म्हणला होतात की ते काय स्ट्रगल तुमचं अजून चालू आहे, ते तिला त्रास होतो, तो तिला आधीपासून होता. कारण माझं अजून सेटलमेंट चालू आहे थोडीशी घराचं वगैरे. ते तिची खूप इच्छा होती की माझं होतं घर, आता भाड्याचं आहे खरं, आता परत होईल ते बघायचं होतं तिला. अजून स्वतःच्या घरात गेलेलं बघायचं होतं ते अजून तिच्या डोक्यात. मला ना डायरेक्ट क्लिअर मेसेज येत आहे, तुम्हाला हील केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ते म्हणतात की मी ते तिच्या हार्टमध्ये एक होलच्या स्वरूपात आता आहे, मला तसं नाही तिच्या हार्टमध्ये राहायचं. तू पटकन ते फील कर आणि बाकीची परिस्थिती बघा कशी चेंज होते. म्हणजे मला ते डायरेक्ट असेल बाकीचं बघ कसं आपोआप चेंज होतं. तू फक्त आंधळा विश्वास ठेव की आई माझ्या बरोबरच आहे, त्याच्यासाठी मला रडायची गरज नाहीये. हा, तर मग मी बरोबरच आहे, तर तुला दुःख नाहीच झालं पाहिजे. मी बघ मग तुझं कसं खांदा लावून मी हे गोष्टी करते, पण तू आधी तो खड्डा भर. तिने प्रचिती दिली आहे ती आम्हाला ह्या हा, वर्षभरात. हा, खूप हा, हा. खूप वेळा तिने बरोबर. मला मटेरियलिस्टिकली प्रचिती दिली आहे. मला असं वाटतं की आपल्याला कनेक्ट त्यांनी करून दिलेले. हो. त्याच्यात तुमचं इनिशिएशन कमी आहे, त्यांचं कारण आहे. मी खूप शोधत होते असं काहीतरी. मला वाटत होतं की माझं लिमिट आहे, मी त्या लिमिटच्या बाहेरच जात नाहीये. तुम्ही जसं बोललात की तू ओपन होत नाहीये, कारण मी रिसीव्ह सगळं करतेय, सगळं रिसीव्ह होतं. डोळे बंद केले की सगळं दिसतंय. म्हणजे माझ्या पॉवर आणि माझ्या ॲबिलिटीज मी काय सांगू मला कळत नाहीये खरं. बिकॉज ऑफ आय थिंक माझं इमोशनल कनेक्शन असल्यामुळे मला कुठेतरी तो एक ब्रेक येतो. नाही, हे प्रत्येक हिलरसाठी हे चॅलेंज आहे, कारण आपल्या लोकांशी आपण वेगळ्या पद्धतीने कनेक्टेड असतो. तर तसं थर्ड पर्सन जे आपल्याला एक व्ह्यू देऊ शकतो तसं आपण त्यांच्याविषयी नाही देऊ शकत. म्हणून म्हणतात ना, हिलर्स ऑल्सो नीड हिलर्स. ह्यासाठी लागतात. गॉट कनेक्टेड. हा, तर मला त्यामुळे यायचं होतं खरं. मी म्हणलं होतं हे ॲक्च्युली माझ्या मिस्टरांनी इनिशिएटिव्ह घेऊन तुमचा नंबर शोधून त्यांनी मला न विचारता त्यांनी हे केलं. माझा त्रास बघवेना त्याला आमचा गव्यांचा. मग मी म्हणलं की आपण प्रत्यक्ष जाऊन भेटूया ना. मग तो म्हणला आज त्यांनी गुगल मीट सांगितलंय. मग भेटू मी शकतो अशीच घेते सेशन, गुगल मीटवरच घेते, कारण वेळ वाचतो. म्हणजे आता आपलं सेशन झालं मी अजून कोणाशी तरी बोलू शकते. प्रत्यक्ष सेशननी वेळ पण भरपूर जातो आणि मला तशी काही गरज वाटत नाही की एनर्जेटिकली आपण काय कनेक्ट. तुम्हाला भेटता येतं का खरं असं? मी असं सेशनसाठी नाही भेटत, पण असं या तुम्ही भेटायला मला आवडेल. भेटता येते का म्हणजे मी काय कोण प्राईम मिनिस्टर वगैरे नाही. नाही बाकी कुठल्या गोष्टींबाबतीत दुसरं काही ह्याच्यात मी ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी वगैरे तेही करते. मग त्याच्यासाठी तर मग त्याचं सुद्धा मी त्याचं काही एकदा स्टडी झाल्यानंतर कॉलवरच मोस्टली आहे. तर मला इच्छा आहे भेटायची तुम्हाला. या ना मी म्हटलं ना, ते बाकीचं जाऊ दे, थोडं असं भेटू शकतो ना आपण, एक हिलर म्हणून भेटू शकतो. मला फार बरं वाटतं की ज्याला एनर्जीची लँग्वेज कळते, अशा माणसाची डील करणं थोडंसं सोपं जातं.
बरोबर ना? माझे भयंकर हे कुंडलिनी आणि हे ऑलरेडी. पण मग त्याचा तुम्ही स्वतःसाठीच वापर नाही करत आहे. समवेअर आपल्याला हीलर म्हणून ते गिल्ट पण असतं, नाही की अरे गिल्ट जे असं माझ्याकडे पॉवर आहे ते आपण दुसऱ्यांसाठी वापरणार आहे. मी आपल्याला थोडी अशी दुसऱ्यांसाठी मटेरियलिस्टिक आणि स्पिरिच्युअल ह्याच्यात थोडी अडकलेली आहे. अडकलं. तो गिल्ट मला काढा. वाटतं मला वाटतं अजून मला थोडा वेळ लागतो. तो गिल्ट काढून टाकायचा. कारण ज्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या अजून मला आय थिंक कम्प्लीट करायच्या आहेत. मग मी नंतर पूर्णपणे त्याच्यातच उतरणार आहे हळूहळू. ओके. नाही तुमचं पाथ तर तुम्ही हे कराल, पण हे जे मला मला काय दाखवतं माहिती का? जर लाकूड आहे आणि त्याच्यात आपण ड्रिल मारल्यावर साईड साईड कसं दिसेल? एक स्ट्रॉ सारखं झालेलं आहे ड्रिल. तसं तुम्ही आईला केलेलं आहे. आईचं प्रेझेंटेशन मला हार्टमध्ये तसं ड्रिल म्हणून. ते फील करा. तिच्या चांगल्या गोष्टी, तिच्या मेमरीज, तिने जे तुम्हाला शिकवले त्या गोष्टीने ते इतकं भरून टाकायचं की आईची कमीच नाही राहणार. आणि आता आपण बोलतोय मे बी हे लगेच रिलेट नाही होणार. 2 दिवस जातील, 1 आठवडा जाईल. अजून तुम्हाला ते पप्पा गेल्याचं मला दुःख होतंय. अजून आई अजून 1 वर्ष, म्हणजे 1 वर्ष आता 3 तारखेला झालं. हे तुमचं सेन्सिटिव्हपणा जो आहे ना, एम्पॅथ असल्यामुळे हे जास्त होतं. ते आपल्याला एक वेगळं चॅलेंज हे करण्यासाठी. पण आईचा स्ट्रॉंगनेस जो आहे ना, म्हणजे ड्रामा हा शब्द जो आहे, की तो पर्सनली पण आपल्याला लागतो. तर तो ड्रामा आपण जास्त ठेवायचा नाहीये. कट थ्रोट प्रॅक्टिकल लाईफ आणि थोडेसेच इमोशन जेवढ्या गरजेचे आहेत तेवढ्याच वापर असं ते म्हणतात. जेवढ्या गरजेचे आहेत तेवढेच इमोशन वापर आणि पुढे चाल. कुठलीही गोष्ट बॅलन्स नाही झालेली कुणालाच काही फायदा करून नाही बरं, देणार. तिचं काय तिच्या भावांसाठी ह्याच्या भाच्यांसाठी, भाच्या आहेत तिच्या 2-3, त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ते पण खूप आठवण काढतात तिची. स्नेहा, अमृता, त्यांनी संजय त्यांना मामा, त्या राजन मुलांना असं मामा, काही शिकवलंय का? म्हणजे असं गाणी ऐकणं किंवा असं काही नाही, पोएम लिहिणं? लहानपणी खूप प्रेम हां केलंय ना, तिने कारण मला ते त्यांच्यावर. असं ते ते गाणं म्हणतायत काहीतरी काही म्हणतायत आणि त्यांच्या मागे सूर लावतायत मुलं असं असं दाखवतात. ते ती शाळेत होती ना, शिकवायची ना, टीचर होती. ओके. खरं मग ती ही ही जी मोठी बहीण होती ह्यांची सगळ्यांची. तर हां, हां, हां. माझे मिस्टर मला सांगतात की आम्हाला लहानपणी गोष्टी सांगायची. हां, गोष्टी हां. खूप सांगायची. हो. म्हणजे बसवायची आणि गोष्टी सांगायची असं बरोबर. काहीतरी. हां, मग म्हणजे हे हे फॅमिलीतली पण जी मुलं आहेत ना, त्यांना म्हणजे ओके, ठीक आहे. आता मला कळलं, की टीचर हे जे आहे ना त्यांचं टीचर ते जन्मजात होतं. प्रोफेशन म्हणून त्यांनी नंतर एक्सेप्ट केलं, पण टीचर म्हणून आहे. जेव्हा तुम्ही आता ही मुलं म्हटलात ना, भाचे वगैरे जे, तर मला ते फिलिंग दिलं त्यांनी, की मी जन्मजातच टीचर सारखं सगळ्यांनाच ट्रीट केलं. मी खूप काही काही शिकवलंय सगळ्यांना. हो मी हो. कायम कायम काय कुठल्या ना कुठल्या स्टेजवर कुणाला ना कुणाला काहीतरी शिकवलेलं आहे. आणि ते जे मुलं आहेत, भाचे म्हणा, काय म्हणा, तर प्रत्येकाकडे काहीतरी एक प्रसंग आहे ज्याच्यातून मी त्यांना हो काहीतरी शिकवलं. हो. प्रत्येकाला मी काही ना काही युनिक गोष्ट दिलेली आहे, असं म्हणायला लागलं. प्रत्येकाला दिलेली आहे. पण ते काय म्हणतात बापरे! ते म्हणतात, "बास ना आता मी किती काय काय सगळ्यांना थोडी ना काय काय सांगत बसणार आहे." म्हणजे थोडक्यात आता माझी जबाबदारी संपली आहे असं, की ते आहेत, ते कॅपेबल आहेत त्यांचं करण्यासाठी आणि माझा सल्ला काय एवढं कोण लक्षात ठेवणार आहे, की माझ्या सल्ल्याने काय एवढं कोण त्यांचं आयुष्य बदलणार आहे. नाही, किंवा काय मेसेज द्यायचा आहे का, असं असं एवढंच, बाकी काय. नाही, असं स्पेसिफिक तर काही नाही, ते शांत बसलेले आहेत आता कारण. पण एनर्जी वाईज मला हे फील होतं, की जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे माझं लक्ष आहे आणि मी हॅपी आहे त्या बाबतीत. तुम्ही लोकं ज्या पद्धतीने डील करताय गोष्टींशी, तेच तुमचं सगळ्यांचं लर्निंग आहे आणि ते चांगल्या प्रकारे एक्सेप्ट करा. त्यातून मार्ग काढून पुढे जा. म्हणजे अजूनही मला तो त्यांचा टीचरचाच एक सल्ला किंवा तसंच एक वाइब येते, की कसं डील करायचंय बाबा लाईफ बरोबर ह्याच्याविषयी एक थोडंसं त्यांचं खूप काहीतरी वेगळं स्ट्रक्चर होतं. ज्याला आपण नो नॉनसेन्स म्हणतो ना असं काहीतरी, तर तसं करा. त्या प्रकारे लाईफ लीड करा सगळ्यांनी असं एक त्यांचं हे आहे. बरोबर. तर तिला असं आपण बोलवतो तर त्रास नाही होत ना बोलायला वगैरे. नाही. मी म्हटलं ना तुम्हाला, हे आपली भेट म्हणजे त्यांचं त्यांचं इनपुट जास्त आहे.
ते त्यांनी इनिशिएट केलेलं जास्त आहे. कारण त्यांना त्रास होतो, तुम्ही तुमचं जी हालत झाली आहे ना किंवा एवढे दिवस तुम्ही ज्या स्टेटला मेंटेन केलंय ना, ते त्यांना आता बघवत नाही. म्हणजे ते म्हणतात, की आता आता तू तुझ्या लिमिटच्या बाहेर गेलेलीस. एवढं काही तुला हे करण्याची गरज नाही. आता तू यातनं बाहेर आलेलंच पाहिजेस. नाहीतर आता तुम्हाला फिजिकली ते पेन मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला शोल्डर वगैरे दुखतात का काही? हां, थोडं फ्रोझन शोल्डर्स डायबिटीजमुळे. ते ते तिकडे तिकडे मॅनिफेस्ट होतंय. हां. तर ते करू नका. त्याच्या आधी म्हणजे मला डायरेक्ट काय म्हणतात, ते मला तू पेन म्हणून आठवू नकोस. सिंपल. मी याच्यापेक्षा खूप काही जास्त केलेलं आहे. माझी व्हॅल्यू तुझ्या लाईफमध्ये खूप काही आहे. तर ते शेवटचं पेन ते माझी एक्झिटची प्रोसेस होती. त्याशिवाय आपण शरीर सोडणार नाही. हो. तर ते नेसेसरी आहे प्रत्येकासाठी. तर ते माझा पर्सनल चॉईस होता किंवा हे होतं, तर त्याला तसंच राहू दे. तू तिकडे नको जाऊ. तिकडे तू पर्सनली इन्व्हॉल्व नको होऊस. मी बाकीचं काय काय केलं की नाही तुझ्यासाठी, मग मला त्याच्यासाठी आठवण. तर असं तुम्ही काय जे असं झालं. करतोय रिच्युअल्स वगैरे ते सगळं त्याचा काय फायदा होतो का त्यांना? हां, मला ते वाटतं की अच्छा, म्हणजे माझी आठवण काढताय तुम्ही सगळीकडं. हे मला पाहिजे ना, मला ही पावती पाहिजे ना, करत राहते. पण त्याच्यात वाहून घेऊ नका स्वतःला. त्याच्यासाठी गिल्टी वाटून घेऊ नका. तुम्हाला ज्या पद्धतीने मला आठवण आनंद होणार आहे अशा गोष्टी करा. गिल्ट पायी करू नका किंवा अच्छा हे मी नाही केलं तर आईला त्रास होईल असं काही नाही. नाही असं काही तसं नाही, नाही. असं ते म्हणतात. सगळ्यांना खायला प्यायला तिच्या नावाने घालायचंय. हां, तिचं आता 21 तारखेला आहे, तिथीप्रमाणे श्राद्ध आहे. हो, हो. जाणार आहे मी कोल्हापूरला. हो, हो. कोल्हापूरमध्ये होती. ओके, ओके. तिच्या शाळेत जाणार आहे मी. शाळेत त्यांना काय काय हवंय थोडंफार तिच्या नावाने शाळेत देणार आहे. तर तिची देणार अजून काय आहे आहे. का शाळेसाठी काय करावं का तिच्या? शेवंतीची फुलांची काही रिलेशन आहे का तुमचं? शेवंतीची फुलं येलो कलरची शेवंती? नाही, घरात बाग आहे, भरपूर फुलं आहेत. शेवंती येते, गुलाब, चाफा सगळं आहे. मला शेवंतीच्या फुलांचा वास, स्ट्रॉंग वास आला आता एकदम. छान. अच्छा. देवीला शेवंतीची माळा घालतो ना आम्ही हां, हां, नवरात्रात. हां, हां, हां. वेणी वेणी हो असते ना, हो, वेणी वेणी शेवंतीची वेणी अष्टमी दाखवते. नवमीला आणि ती अष्टमीलाच गेली आहे. आज आज कालाष्टमी आहे. हो हो, आज आज कालाष्टमी आहे. तुम्ही अंबाबाईला जाणार आहात का कोल्हापूरला गेल्यावर? माझ्या नावाची वेणी दे, हा मेसेज आहे. नक्की. हा मेसेज आहे. आणि ग्रीन कलरची साडी. जी ग्रीन कलरची मला साडी त्या दाखवत होत्या, ही साडी आहे. ओके, ओके, ओके. ग्रीन कलरची साडी ही ती नेसलेली दाखवली ना, ती यांची. ओके. ग्रीन कलरची साडी आणि शेवंतीची वेणी. बस क्लिअर कट. नाहीच आहे. एवढंच म्हणतात बर. त्यांच्या नावाचं. पाऊस किंवा पावसा रिलेटेड काय त्यांना फोबिया होता का? पावसामुळेच तर तिचं बरं नाही झालं निमोनिया. मागच्या वर्षी जो पाऊस पडला मे महिन्यापासून जो पाऊस लागला आणि ती आजारी हां. पडली आणि त्या पावसामुळेच ती बरी झाली नाही. भयंकर पाऊस पडला. आम्ही पाऊस मला ना आता पण ते जेव्हा ते कोल्हापूर आणि मंदिर ते दाखवलं ना त्यांनी, त्याच्यात मला पाऊस पडतोय बाबा खूप आणि त्याचं त्यांना टेन्शन आहे, की अरे खूप पाऊस येतोय वगैरे ते असं. 2 वर्षापूर्वी पूर आला होता ना, हां, हां, तेव्हा ते हां. पुरात अडकले होते पावसात. ओके, ओके, ओके. मग ते असं ओके. पहिल्या मजल्यावरनं खालती बोटीत वगैरे उतरले होते. मला व्हिज्युअल त्यांनी असं दाखवलं, की कोल्हापूरचं मंदिर आहे. सपोज तुम्ही तिकडे आता हे सामान घेऊन जाणार आहात आणि खूप पाऊस पडतोय आणि ते खूपच पाऊस आहे आणि हो मला हो ते आवडत नाहीये. म्हणजे मला तो हो फोबिया टाइप मला फील होते हो, ते पावसाचं. पुरामध्ये अडकले होते हे सगळे हो, पावसात. हो, लाईट हो. गेलेली तर तेव्हा खूपच जरा पण टेन्शन ह्याच्यात ही होतं. पण काळजी तुम्हाला आहे, की पावसाचं बघ हां, म्हणजे पावसाचं बघ. अच्छा. त्याच्या मागे हे फिअर आहे त्यांना, की पावसाचं बघ. मे बी अच्छा. तुम्ही जाणार त्यावेळेला पाऊस पडणार असेल किंवा काय किंवा मे बी ते साईन असेल, की अच्छा. तुम्ही नाही, ते गेलात बाजूला पावसामध्ये. त्यांच्या घराच्या बाजूलाच नाला आहे. पाऊस पडला की तो नाला भरतो, मग पूर येतो. मग ते हां. टेन्शन येतं त्यांना. हो, 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 हो. हो, बरोबर, बरोबर.
तेच असेल ते. अच्छा. अजून अजून काही काय विचारायचं तुम्हाला? तिला काय आम्हाला अजून सांगायचंय का? भविष्याविषयी तर काही नाही विचारू नाही, नाही, नाही. शकत. भविष्याचं नाही विचारायचं विचारा तुम्ही. ते आन्सर देतील ह्याच्याविषयी लोकं फोर्सफुल राहतात ना, म्हणून मी तसं स्पष्ट लिहिलं नाही, म्हणून की मला पण असं काय फोर्सनी नाही हां, विचारायचं. म्हणजे तुमची परमिशन असेल तर. हां, विचारा, विचारा. काय प्रॉब्लेम. प्रियाचंच लग्नाचं विचारायचंय. कधी होईल? मुलगा बघितलाय तुम्ही ऑलरेडी. मग मग कधी होणार हे? आणि घराचं आमच्या आणि 2-3 प्रश्न होते आणि तेच. थोडं कर्ज आहे. ते हे तिला बघा पण आता खूप टेन्शन होतं आमच्या टाईम बाबतीत. जे म्हणतो ना आपण, तुम्ही आता हे जे 1-2 प्रश्न विचारले, मला 2 वर्ष असं त्यांनी सांगितलं. आता हे कशाशी रिलेटेड आहे, ते मला नाही आठवत. पण 2 वर्ष असं ते बोलले. ती पण ॲक्चुअली होती तेव्हा पण बोलली होती, की अच्छा. 2027 पर्यंत तुझं सगळं होय. तर सगळं मला ते 2 वर्ष असं बोलले. मग हे आता लग्नाशी रिलेटेड आहे की घराशी रिलेटेड आहे? नाही ते माहिती. ती आता मी पुढे घराशी बोलली होती मला ओके. पुढे तसं. डिटेल विचारते तर मुलगी जी आहे तुमची ती ज्या फील्डमधली आहे, त्याच फील्डमधला मुलगा असेल. चष्मा असू शकतो आणि मला चष्मा घातलेला आणि हायटेड माणूस. हाईट जास्त आहे त्याची. बऱ्यापैकी हाईट आहे. मग किंवा ह्या दोघांमध्ये हाईटचा डिफरन्स असेल असं. येस. मला पुन्हा तेच की तिच्या फील्डमधलंच असणार किंवा तिच्यासारखाच असणार आहे असं. असं ते फील करून देतं. लव्ह मॅरेज आहे काय, अरेंज आहे काय, खुश राहील ना. कारण ती सध्या ती पण खूप डिस्टर्ब आहे. तिचा त्रास आता पण तिचं बघवत फोकस नाही. काहीतरी वेगळं आहे पण. आता हो मुलीचं फोकस ती दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीमध्ये गढून हो गेलेली हो, अगदी. खूप खूप तर डिस्टर्ब आहे. हां, तर हे जे काही आता तिचं चालू आहे ना मे बी करियर रिलेटेड, ते करिअर क्लिअर म्हणा, झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी ओपन होणार आहेत. ती मेंटली खूप आता डिस्टर्ब आहे सध्या. ओके. तिच्या पर्सनल लाईफशी घेऊन तिला कळतं ते सगळं मला काय खरं. सांगतायत, की ना कोणीतरी गुरु बघावं, कोणीतरी गाईड बघा. ती जे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते ना, ते कोणतरी गाईड करेल. कोणीतरी एक्सपिरियन्स्ड माणूस ज्याने तो अनुभव घेतलेला आहे, असं बघा. तो तुम्हाला गाईड करेल. कारण मला गाईड असा शब्द देतात ते. ओके, तर तिला कोणीतरी गाईड गाईड करेल का असं बघा. त्याच्याकडून तुम्हाला आन्सर मिळू शकतो मे बी. ओके. हां, पण तिला हा सपोर्ट लागणार आहे थोडासा. हां. जे काही आता चालू आहे चॅलेंजेस ती पण मला ते फील करून चॅलेंजेस ती फील करते पण ॲक्चुअली हे ग्रोइंग आहे तिचं. हे जे आता ती जे काही फेस करते, जे काही शिकणार आहे ना, हे तिला खूप पुढे नेणार आहे गोष्टींमध्ये. म्हणून मे बी तो स्ट्रगल जो आहे तो रिस्ट्रिक्टेड म्हणतो ना आपण किंवा गोष्टींचा ॲक्सेस इझिली न होणं, डिलेज होणं हे जे आहे ना, ते त्यासाठी आहे. कारण हे तिचं ते लर्निंग चालू आहे आता. असं आहे. तर चांगलं आहे ना सगळं तिचं, हो, कारण हो. ती आणि ती दोघी सेम हो, हो. एकमेकींशी फ्रेंड्स रिलेटेड फ्रेंड्स फ्रेंड्स आणि आहेत त्या. सगळंच फिजिकली नेचर वाईज सगळंच. फ्रेंड्स आहेत त्या. हिला हिला पण हिलिंग वगैरेच्या गोष्टींची आवड आहे. खूप ती पण खूप स्पिरिच्युअली आणि हे आहे. तिचं डिवाइन टाईम येणार आहे. तिचा डिवाइन टाईम आहे, फिक्स आहे पुढे. तर तिची जर्नी चेंज होईल त्यानंतर. असं ते दाखवतात. किंवा हे जे त्यांचं आहे ना पास्ट लाईफमधलं फ्रेंड्सचं जे काही कनेक्शन आहे ना, त्याचं बेस हिलिंग हा आहे. मग मे बी पुढच्या जन्मी माझ्याशी काय म्हणून येशील आता, माझ्या पोटी जन्माला ये किंवा माझ्या लेकीच्या जन्माला ये पोटी. मला पण तुझी आई व्हायचंय. पण तरी तू माझं जेवढं केलं तेवढं सफिशियंट आहे. तुझं माझं एवढं बॅगेज नव्हतं पहिले तर अकाउंट एवढं नव्हतं. भावाचं आणि त्यांचं होतं. भावाचं आणि त्यांचं कार्मिक होत्या गोष्टी. खूप हां. आहे त्यांचा. तर तुमचं नव्हतं म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला संधी नाही मिळाली. पण ॲक्चुअली तसं नव्हतं. तसं आहे म्हणून. मग त्याने अजून काही करू दे का तिच्यासाठी, अवधूतने भावाने काही करू दे का?
नाही नाही, त्यांचं पूर्ण फोकस आहे की तुम्ही त्याला इनिशिएट करा. त्याला तो जे काही आता कंडिशन मधून आहे ना त्याला बाहेर काढा. म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला त्याच्यातून बाहेर काढा. तेच तेच भरपूर आहे. समवेत त्यांना पण असं फील होतं की अरे माझ्या जाण्याच्या दुःखापायी तो या एका लूपमध्ये अडकलाय आणि त्याला बाहेर येणं मुश्किल तो होतं. अडकलाच आहे. हां, तो तर स्वतःहून मग येत नाही बाहेर किती त्यांना त्यांना हीलर म्हणून किंवा त्यांना एक हतबल वाटते, की अरे मी तर खूप गोष्टी शिकवल्या त्यांना, त्याला दिसतंय पण समोर. पण एक्सेप्ट नाही करत आहे. मला माझे हात बांधल्यासारखं झालंय. माझं वेगळं काही करायची गरज नाही. त्याला त्यातनं बाहेर काढा आणि त्याला पटकन त्याच्या लाईफमध्ये नॉर्मल करा. असं असं एक आहे त्यांचं. बाकी काही अपेक्षा नाहीये त्यांची. आणि खूप पीसफुल आहेत, खूप फुलफिल्ड मला फील करून देतात ते, की मी खूप मन भरून जगते. माझं काहीही बाकी नाही. आणि पप्पांना काय त्याला द्यायचंय का मेसेज? कारण तो सारखं पप्पा पप्पा, मग रात्रीचं हे करून दारू पिऊन सारखं पप्पा पप्पा पण करत असतो. वडील येतात त्याच्या स्वप्नामध्ये भावाच्या. पण तो माझ्याही इग्नोर येतात. करतो. ते खरं तो क्लिअर त्रास सांगतात. करून घेतो. मी पप्पाला हां. एक्सेप्ट करते. उलट अजून बोल मॅश अजून मी हो, हो. हिलिंगच्या पण ह्याने तो घेते. तसं तो नाही करत. तो त्रास निग्लेक्ट करतो करतो. डायरेक्ट. हो, तो किंवा त्रास ते स्वप्नात येऊन डायरेक्ट सांगतात, व्हर्बली सांगतात, "हे कर, हे नको करू." हो. पण त्याला असं वाटतं, की हे माझं माझं कॉन्शियस माइंड मला सांगतं. माझी सतसत विवेक बुद्धी मला पण तो सांगते, की "बाबा ऐकत तू नाही. नको बरं का तू जास्त." म्हणून मला येऊन सांगतात. अवधूत बाबतीत पण मला हां, येऊन हां. सांगतात कधी कधी. म्हणजे दाखवून देतात हो, असं हो. कर तसं कर. जेव्हा तुम्ही आता मेसेजचं बोलले ना, तर ते म्हणे, की ते तर त्याला स्वप्नातच डायरेक्ट जाऊन सांगतात. पण तो निग्लेक्ट करतो या गोष्टी. म्हणजे त्याला असं वाटतं, की माझं सतसत विवेक बुद्धी मला सांगते. पप्पा नाही सांगत. तो स्वतःलाच कधी कधी मी पप्पा म्हणतो. ते हो, तर हो. ठीक आहे. आय लाईक लव्ह ऑल्सो दॅट, बट ते जास्त वेगळ्या ह्याच्यात जातो तो मग. हो, हो, हो. म्हणजे त्रास त्यांना ह्याच्यातून करून बाहेर काढा हो, हो. ह्याच्यातून त्रास बाहेर काढावं लागणार आहे ते. त्यासाठी म्हणजे ते तुमचं आईचं बोलायला यायचा हेतू ना एक तीर में दो शिकार असा आहे. हो, मला माहिती होतं हे. हो. पहिलं तुम्हाला हे करायचं आणि मग तुम्हाला कामाला लावायचं, की हां, आता त्याला असं असं मला ते दाखवतात, आणि की एक त्याला तीर में तर दो मी शिकार. कधी सोडणार नाही. माझ्या प्रयत्नाने माझ्या ह्याने करतेच आहे मी. हो. तर त्याने पण ते ऍक्सेप्ट करायला हवं ना, नाही, त्याने नाही. पण ते करतो, घ्यायला करतो. हवं ना, ऐकायला तुमची हवं की. तुमची एनर्जी जेव्हा चेंज होईल ना ताई, तुमची एनर्जी जेव्हा चेंज होईल, त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला वाटतं मला आपोआप भयंकर त्रास होतो, तो मला समजावतो, मी त्याला समजावते. आमचं मग दोघांचं आता असंच होतं. हे समीकरण जेव्हा बदलेल, त्यांना जेव्हा दिसेल की तुम्ही हील झालेला आहात, त्यावेळेला त्याला त्याची डोळ्यावरची पट्टी काढावीच लागेल, की अरे हिने काय केलं की ही आता इथे आहे. बरोबर ना? कारण तुमच्यातलं चेंज ते स्वतः बघणार आहे डोळ्याने. ते एनर्जी त्यांना फील होणार आहे. है ना? त्यालाही सगळं जाणवतं. तोही खूप स्पिरिच्युअली तसा आहे खरं. आहे, जसं मी आहे. हे करते अजून उघडून ॲक्चुअली तुमचं पूर्ण फॅमिलीच तशी आहे. हो. तुमची पूर्ण आजीपासून फॅमिली तशी आहे. हां, आजी हां. आजोबांपासून. हो. सगळेच, सगळे. इव्हन ही आत्ताच्या पिढीतली पण जी छोटी मुलं आहेत, काय आहेत ना, सगळे आहेत तसेच आहेत. तर असं आहे. तर भावाकडे लक्ष द्या एवढंच त्यांचं थोडंसं कन्सर्न मला वाटतं, की अवेअरनेस थ्रू हील करा तुम्ही दोघं जण पटकन हील करा असं. आता खूप झालं, आता पटकन हील करा असं. असं आहे परिस्थिती. ओमला, आर्याला, श्रियाला, स्नेहा, अमृता ह्यांना काय कृतार्थला मेसेज द्यायचंय का? यांनी यांच्या मुलांसाठी काही स्वीट कँडी टाइप तसं काही बनवलं होतं का? म्हणजे ते नाही तर इमलीच्या गोळ्या कशा आंबट गोड काही पदार्थ हा, तिला बनवले त्या होते? लॅमलाईटच्या ऑरेंज गोळ्या खूप आवडायच्या. ओके, त्या ओके. ते ऑरेंज गोळ्या छोट्या मला हां, म्हणजे तसं आंबट गोड शाळेच्या चव मला हा, त्या आंबट घेऊन गोड चव फिरायची मला सगळ्यांना ते द्यायची. त्यांना पण द्यायचे. हां, हो मुलांना द्यायचे. हो, ओके. येस. श्रियाला तर खूप द्यायची. हो. हो, हो, हो. ते श्रीखंडाच्या गोळ्या पण आहेत का त्यात व्हाईट खूप कलरच्या? खूप आवडायच्या तिला. खूप मला आवडायच्या. त्याची पण चव आली आहे पूर्ण तोंडात. श्रीखंडाच्या गोळ्या. हो, तिला खूप आवडायच्या. हे आईंना घरी काही वेगळ्या नावाने हाक मारायचे का? बेबी, प्रभा वगैरे म्हणायच्या? बेबी, प्रभा म्हणायचे का आणि प्रभा? रत्नप्रभा तिचं नाव आहे आणि पण प्रभा बेबी म्हणायचे का? ओके, प्रभा नाही, बेबी. बेबी प्रभा. म्हणायची. काहीतरी हां, कारण तिच्या शॉर्ट नाव आहे काहीतरी. तिच्या एक दोन मला आठवतं लहानपणी एक दोन मैत्रिणी तिच्या म्हणायच्या तिला प्रभा. प्रभा. ओके. पाटीलबाई म्हणून होत्या.
त्या पण वारल्या लवकर. त्या म्हणायच्या तिला प्रभा. हो कारण प्रभा प्रभा शब्द हो, त्या देतो. तिला प्रभा म्हणायच्या आणि मला खूप माझ्यावर अवधूतवर जीव होता त्यांचा. हां 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 हां. त्या खूप बरोबर. छान मैत्रीण होते तिच्या. ओके ओके. त्या म्हणायच्या तिला प्रभा. हां मग ते दाखवत असतील मे बी ते स्वेटर घालायचं का साडीवर स्वेटर घालायचं मम्मी हो थंडीत नाही नाही. मम्मी हो 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 स्वेटर घालायचं हो गोल साडी चेहरा अशा ते काळ्या म्हणजे अर्धे याच्यावर असं नाही का साडी घातलेली हो असते. हो 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 कितीतरी तिच्या मैत्रिणी हो 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 त्या भेटल्यास. माझा अजून एक होता म्हणजे ह्याच्या रिलेटेड नाही, माझी बेस्ट फ्रेंड आहे वंदना म्हणून. तिची आई पण आत्ता रिसेंटली वारली. तर ती तिला तिला भेटली का असं विचारायचं होतं मला. तिचं काय नाव आहे मैत्रिणीचं नाव काय वंदना म्हणाली? वंदना बुताला. तिची आई आता 3 महिने झाले. अच्छा नाही ते मला म्हणतात मला माहिती आहे ते गेलेत पण मला भेटायची संधी नाही मिळाली अजून. ते रिसेंट वारलेत का रिसेंट वारलेत हां नाही मग ते म्हणजे मला ते दाखवत की ते बिझी आहेत आता मी नाही जाऊन भेटू शकत पण मी भेटेन पण मला माहिती आहे की ते आलेलं आहे. कारण मला ते जाणवलं होतं सारखं हां की त्या भेटतील त्या त्यांना माहिती आहे पण ते म्हणतात की मला थोडा वेळ लागेल ती जर आता बिझी आहे दुसरी तिची कामं चालू आहेत तर मी त्यानंतर जाऊन भेटेन असं म्हणते. म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड तुम्हाला सगळं कळतं का? हा मला ह्यांच्या थ्रूच कळतं अच्छा ओके. ह्यांच्या थ्रूच कळतं हे वाक्य किंवा व्हिज्युअल डायरेक्ट दाखवतात मला आता ते बिझी आहेत असं ती जी व्यक्ती आहे पास झालेली ते पण खूप गोऱ्या असू शकतात हो हो गोऱ्या आणि थोडंसं कृश शरीर अशी आहे मे बी काहीतरी आजार झाला असेल किंवा त्यांची दाखवण्याची पद्धत असू शकते की त्रास नाही पण कॅन्सर आणि ते ना असं कुठेतरी लाईन मध्ये उभे आहेत मॉब आहे म्हणजे ते आपलं प्रोसेस कशी असते किंवा चेक इन ला कसं असतं एअरपोर्टच्या मध्ये हां तर ते म्हणजे मला दाखवतं की ती तिकडे बिझी आहे आता आणि मी आता जाऊन तिला नाही डिस्टर्ब तुम्ही करू जे शकत. बोललात आपण हे जे करतो गेल्यानंतर 13 दिवस हे त्यांना हो. मुक्ती मिळावी, त्यांना मार्ग हो. मिळावा. हो मग ती मुक्ती मिळते, मग ते सोल तर तिथेच आहेत ना. मुक्ती मिळते म्हणजे काय? आणि मग जन्म जरी घेतलाय म्हणला तर तुम्ही म्हणलात बरोबर. तिचा तिथे दुसरा जन्म झालाय, मग तरी पण ती ती म्हणून तिथेच आहे ना. याचं उत्तर पण मी दिलंय तिकडे पॉडकास्टमध्ये की आपल्याला काय वाटतं की आत्मा म्हणजे एकच एंटिटी आहे एकच आहे आपण असं लिमिटेशन धरलं की मग मी एका वेळी एकाच ठिकाणी असू शकते हा पण तसं नाहीये आत्मा वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्समध्ये फ्रॅक्शनमध्ये जन्म घेत असतो म्हणजे एक अंश जन्म घेत असतो मग एक अंश म्हणजे आता तुम्ही आहात स्मिता म्हणजे हा एक अंश तुमच्याच मेन जो आत्मा आहे त्याचा दुसरा अंश दुसऱ्या प्लॅनेटवर दुसऱ्या टाईमलाईनमध्ये ऑलरेडी पॅरलल जर्नी चालू असतो ठीक आहे आणि आपण जेव्हा त्यांच्याशी कनेक्ट करतो म्हणजे त्या एनर्जीशी आपण फक्त कनेक्ट करतो लिटरली ते येतात असं नाही आय नो जस्ट आपण एक ऍक्सेस घेतो आणि तो डेटा ऍक्सेस करतोय असं आहे त्यामुळे जर ती गोष्ट तिथेच आहे तर त्याला काही त्रास होणं किंवा मिसप्लेस होणं किंवा काहीतरी जागा सोडून येणं हे आपलं इमॅजिनेशन आहे म्हणजे आता आपण काय म्हणतो मुक्तीचं जे तुम्ही बोललात ना शरीर सोडलं म्हणजे मुक्तीच पहिली गोष्ट मुक्ती म्हणजे आपल्या आता धर्माप्रमाणे असं सांगितलं की तुम्ही पुन्हा बर्थ नाही घेणार तर ती झाली मुक्ती की तुम्ही आनंदात विलीन झाले पण खूप कमी सोल्सला हे आहे आणि त्याला खूप जन्म घ्यावे लागतात खूप म्हणजे आता तसं आहे होतं हां ते हां होतं की हो हो बुद्ध आहे किंवा संत आत्मा जे आहेत संत तुकाराम वगैरे असं खूप हायर ह्याच्यातले जे संत आहेत ना आता त्यांचं लाईफ बघितलं तुम्ही तर त्यांना त्या लाईफमध्ये किती काय काय सहन करावं लागतं आणि मग ते आनंदात विलीन झाले की त्यानंतर त्यांना मे बी चॉईस आहे की तुम्ही नाही जन्म घेतला तरी चालेल पण आपल्यासारखे जे अजून जर्नीमध्ये आहे अजून खूप शिकायचे आपण परत परत येणार अजून आणि त्या गोष्टीसाठी आपण हेजिटेट नाही करत ते आपल्याला भीती का दाखवलेली असते की चांगली कर्म करा तुम्ही आहे ती संधी सोडू नका जर आपल्याला असं दाखवलं की नाही आपल्याला सारखं सारखं यायचंच आहे तर लोक कोण सुधारणारच नाही कर्माचं जे आहे ना त्याचा मिसयूज होऊ शकतो मग हा जो जन्म परत घेणं आहे हा फक्त माणसाचाच जन्म पुनर्जन्म होतो की प्राणी किंवा हे असं नाही पण होऊ शकतं माणसाचं झालं नाही जन्म की पुन्हा प्राणीच्या ह्याच्यात नाही तुम्ही नाही शकतो जात. पण तुमच्याकडे चॉईस असते काही सोल चूज करतात टू बी अ पेट काहीतरी पेट म्हणून ते येतात फॅमिलीमध्ये त्यांचं टाइम स्पेंड करायचं बाकी असतं
तर ते चूज करतात. पण हे रेअर होतं, कमी होतं. अदरवाईज तुमचे पूर्वज चूज करू शकतात, की ठीक आहे बाबा मग आपण जे माझं नातू पाळतो आहे घरी चांगलं. कुत्रा वगैरे, मग ते आपले हे असतात का? हां, हां. अच्छा. कारण आमच्याकडे होते त्यांच्याशी दोन आपलं तीन. कार्मिक कनेक्शन असतं. कोणतरी कार्मिक असतं. कनेक्शन असल्याशिवाय मुंगी सुद्धा तुमच्या घरात येऊ नाही शकत. मग मला एक आत्ता जस्ट आलं, माझी आत्या आहे पुण्यात, शोभा आत्या आणि उषा आत्या आणि आशा मामी आणि सुरेखा काकी, म्हणजे तिचे ते सगळ्या वेगळे वेगळे दिसतात. त्यांना काय तिला द्यायचं आहे का मेसेज, कारण ते पण सगळे तिच्याशी खूप क्लोज खूप होत्या. कनेक्ट. हे लोकांनी सेम साड्या वगैरे नेसून काही केलंय का? केलं असेल कधी, सेम असं नाही खरं, सगळ्यांचे चॉईस असं. नाही अवधूतच्या पण नाही लग्नात नाही. हां, काहीतरी आहे ज्याच्यात सेम प्रकारच्या असू शकतात, मे बी कलर वेगळे असतील. नाही कारण मला लग्नात हा कलर वेगळे सगळ्या आहेत खरं, फिमेल्स साड्या आहेत सगळ्या. ना, असं साईड साईडने उभं राहून असं एक फोटो हो काढलेला हो नव्हता. हो हो, आहे 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 आहे. जसे सगळे एकमेकांच्या मागे हो उभे हो आहेत. हो हो. मे बी साडी नसेल सेम, पण हो मीच सगळे काढलाय, तसे. त्यांचे हेअरस्टाईल वगैरे केलंय मला हा त्यांनी. फोटो पाठवा नक्की प्लीज. मी काढलाय असं त्यांचं. व्हिज्युअल दाखवलं की मला फार हे होतं. हं. तर तसा फोटो काढला त्यांनी आणि हो. हे मी यांच्या मैत्रिणीसारखेच ट्रीट करत होते. म्हणजे मला फ्रेंड सारखं फिलिंग येते, की आम्ही हो हो. अ, असं ते काय म्हणतात नात्यांमधले हेवे दावे वगैरे असं काही खूप पाळलेले नाही. आम्ही मैत्रिणींसारखं हो. स्पेंड केलं. हां, होते मतभेद होते प्रत्येकाचे, पण पण चांगला टाईम स्पेंड केलेला आहे. काय मग त्यांना मेसेज वगैरे तिचं काय काय ना, पण त्या पण आठवण काढत असतात तिची. आणि आत्याला आता खूप त्रास होतोय, खास करून पुण्याला जी आत्या आहे, शोभा आत्या, तिने ओके. खूप केलं पप्पांचं. तिनेच इनफॅक्ट मला लहानाचं मोठं केलं, कारण ती शाळेला जायची ना मम्मा, आणि तिला नेमकं येता यांना नाही आलं. तिच्या शेवटच्या वेळेला आत्याला येता नाही आलं. तिला ते खूप खंत लागून राहिली. तुम्ही जे आत्या बोलताय, त्यांना हार्ट रिलेटेड काही इश्यू आहे? नाही, तिचं ऑपरेशन झालं ह्याचं, कसलं? कमरेचं. तिला कमरेत आणि पायात सळ्या बिळ्या घातल्यात, त्यामुळे तिला चालता यायला आणि उठायला बसायला खूप त्रास होतो. बसायला येत नाही. हां, म्हणून मला ते इथून असं एवढं पेन हो दाखवते हो असं. हो हो हो. पडली होती, तिच्या डोक्याला मार लागला, तेव्हापासून ती खूपच आजारी आहे. तर तिला इतकी इच्छा होती यायची, तर ती म्हणते मी वर्षभरात आता बरी होऊन वर्ष श्राद्धाला येणार, तर अजूनही तिला नाही. तेवढा कॉन्फिडन्स नाही. नाही, त्यांची तब्येत खूपच डाऊन आहे. तब्येत खूप डाऊन आहे. तिला ते भेटता नाही आलं, खूप लागून राहिलंय. माझी वहिनी, आणि ती नुसती वहिनी नव्हती, त्या बहिणी पण होत्या. आत्ते बहीण मामे बहीण पण होत्या. हां, नाही आणि ते बऱ्यापैकी ह्यांची आठवण काढत असतात खूप सगळ्या रडते ती प्रसंगांमध्ये. पण, खूप खूप प्रसंगांमध्ये रडते. आठवण काढतात. खूप पण रडते. त्यांची तब्येत बरीच बरीच खालावलेली आहे तब्येत. म्हणजे यांना पण वरी आहे की नाही तिची तब्येत खूप खराब झालेली आहे. ते ते मला दाखवते तसं, पण म्हणजे ते मला काय म्हणतात, की मी जसं बघितलं होतं ना हिला, ती आता तशी नाहीच आहे. हो ना. खूप त्रास ती आता आहे. तशी नाही. खूप वेगळी दिसते पण आणि म्हणजे ओळखू नाही येणार इथपर्यंत तब्येत त्यांची खराब झाली. तिने व्हीलचेअर वगैरे वापरतात का? नाही, थोडंसं उठून चालते. तर कुठे जायचं बियचं असलं तर दवाखान्यात वगैरे, हॉस्पिटलवर तिला व्हीलचेअरवरनंच नेतात. व्हीलचेअरवर बसलेले मला दाखवा. ओके. मेसेज असं काही नाही, पण त्यांना कन्सर्न आहे. काळजी वाटते तिची. काळजी वाटते तिची. आणि ते म्हणतात, की ती माझी केवढी आठवण काढते. खूप रड खूप आठवण काढते. प्रत्येक म्हणजे प्रत्येक खाण्यापिण्याच्या गोष्टीत, प्रत्येक हो हो. गोष्टीत, प्रत्येक खूप. शॉपिंगच्या वेळी ती माझी खूप मी आठवण आणि काढते. मी आणि भाऊ करतो तसंच करते. हो, हो. तिने खूप केलं पप्पांचं तिचं. आणि दुसरी जी आत्या आहे, हुबळीला असते, तिने येऊन शेवटी शेवटी तिने खूप सेवा केली. ओके. ती राहिली होती माझ्या बरोबर, ती पण 2 महिने. हां, हां. तुमच्या घरी राहिल्या होत्या त्या. हो, कोल्हापूरला, म्हणजे माहेरी माझ्या. माझ्या मिस्टरांना म्हणजे चंद्रशेखर, तो तिचा लहान भाऊच आहे, तर त्याला काय तिला द्यायचं आहे का मेसेज, त्याच्यावर पण तिचा खूप जीव. त्याचं कसं व्हायचं करूनच टेन्शनमध्ये गेली होती खरं. नाही, पण ते मला आता असं दाखवतात, मला आता त्याचं टेन्शन नाहीये. उलट ते सांगतात, की "अरे बाबा हिला सांभाळ बाबा तू जरा." म्हणजे तू अडकलं गेले. हॅलो. येतंय का ऐकू? ऐकू हां येतंय हां, मला थोडं काहीतरी. हे झालं. हां, हां, हां.
नेटवर्क थोडंसं झालं. ते ते म्हणतात की मला त्याची नाही काळजी करायचं, तो आलाय आता, तो व्यवस्थित आहे जागी. तुम्हाला तुमची काळजी वाटते. मे बी तुम्ही त्यांना काहीतरी गोष्टींसाठी फोर्स करताय. काहीतरी कर म्हणून. माहित नाही मला काय किंवा तुमची नाराजी जी आहे ना काहीतरी ती ती त्यांच्यावर लादत आहे. नवऱ्यावर हां. सारखंच चालू आहे. मग ते ते म्हणतात की ते करते ती तर म्हणजे तुम्ही हील झालात ना की हे सगळे प्रॉब्लेम जाणार. मला हे खूप स्ट्रॉंगली फील करून लागतं. कारण आता तुम्हाला दुसरं कोण नाही ना, तुम्ही नवऱ्यालाच हे करणार ना, तर तो सगळा लोड त्यांच्यावर येतो. कोण नाही, तिच्याशीच बोलायची मी कुणाला काही सांगत नाही. तिच्याशिवाय मी माझा कसला प्रॉब्लेम कधीच कुणाला काही सांगितला नाही. तिलाही नाही सांगायची मी, कारण तिला कळायचं. मग ती स्वतः विचारायची. पण ते मला असं फील करून ती देतात ना की ती हा सर्व कुठल्या लोड आता त्यांना मित्रमैत्रिणींना एकट्याला कॅरी करावा लागतो. तुमच्या मिस्टरांना कॅरी करावा लागतो. जेव्हा की त्यांना माहिती आहे तुम्ही कशा थ्रू चाललेले आहात, ते पेन काय आहे ते सगळं फील करू शकतात. पण त्यांची लिमिटेशन आहे, ते सगळ्याच गोष्टींमध्ये नाही तुम्हाला हे करू शकत. पण म्हणून म्हणजे अजून काही दिवस बेअर कर असं ते त्यांना सांगतात. अजून काही त्यानेच दिवस मला तुम्हाला कनेक्ट करून दिलं. त्यानेच तर माझ्यासाठी हां, शोधलं ओके. तुम्हाला. ओके, ओके, ओके. हां, ओके. सरांना थँक सांगा. ते ते त्या मला म्हणतात की त्याला थँक सांगा. नक्की. ओके. नाही तुम्हाला तुम्हाला हे हिलिंगचं फार मोठी टास्क खूप अर्जंटमध्ये आहे. मला फार ते आता अर्जन्सी फील करून देतात की बघा आता मी आली आहे, मी येऊन तुला सांगितलेलं आहे मला आता ह्याचं चेंज पाहिजे. हं? ठीक आहे ना? हो. आहेत त्या तुमच्या सोबतच आहेत. ते बघतायत तुम्हाला. तुम्ही बोलले ते शब्द सगळे त्यांनी ऐकलेले. मी रिपीट केला का तुमचा कुठला क्वेश्चन त्यांना? थँक्यू सांगा तिला आमचा नमस्कार सांगा. मी बोलेल तेव्हा ही मॅडम मला भेटायला म्हणजे बोलायला. ते आहेत तुमच्या सतत बरोबर असणारे आणि ते जे काही तुम्हाला मेसेज देतात स्वप्नात येऊन वगैरे जे काही हे करतात ना तर आता ते थोडंसं पेशंटली डिकोड करण्याचा प्रयत्न करतात. नाही का म्हणजे ग्रीफ मधून बाहेर येऊन अच्छा काय म्हणते ही काय मला सांगते म्हणजे मला ते सांगतं की मी हिला गाईड करणार आहे पूर्ण. फक्त तिला दुःख बाजूला ठेवून ते ऐकायला सांगा तर मी व्यवस्थित गाईड करेन. है ना? थँक्यू. वेलकम वेलकम. काळजी घ्या. काळजी घ्या. ठीक आहे? खूप खूप आम्ही तुझ्यावर प्रेम करतो असं माझ्या लेकीने निरोप द्यायला सांगितलंय तुला. थँक्यू. मी तुम्हाला भेटायला येईल एकदा. हो हो नक्की मला आवडेल. आणि तिला बोलवलं आम्ही असं आव्हान केलं तर तिला त्रास नाही होत ना? नाही नाही आता आपलं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना प्रेअर करून त्यांच्या जागी जायला सांगणार. थँक्यू म्हणणार तुम्ही आल्यात आणि पुन्हा कधी बोलवलं तर असंच या किंवा तुमच्या मुलांना गाईड करा. त्यांच्या सोबत स्वतः राहा. मी माझं सुद्धा हिलिंग त्यांना सेंड करेन. ठीक आहे तर याविषयी अगदी निर्धास्त राहा तुम्ही की त्यांना काही त्रास होतो वगैरे असं अजिबात काही होईल. ठीक थँक्यू. आहे ताई काळजी घ्या. वेलकम बाय.